कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखा. नमस्कार, मी मनुजता राऊत. माननीय सौ वंदना नागरगोजे मॅडम, शाखेचे अध्यक्ष संजय घरत सर आणि उपस्थित आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शालांत परीक्षा एक महत्वाचा टप्पा, त्यानंतर जीवनातील प्रवाह आणि वाटा याला अनुसरून आजच्या या वेबिनार मध्ये शालोत्तर शिक्षणाच्या दिशा या विषयावर मार्गदर्शन करणार आहे माननीय सौ वंदना गोपीनाथ नागरगोजे मॅडम. त्यांचा अल्पसा परिचय. वंदना नागरगोजे मॅडमनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी ही विनंती. सर्वप्रथम सर्वांना माझा नम्र नमस्कार. कोमसाप बोईसर तारापूर या शाखेने अत्यंत स्तुत्य उपक्रम ठेवून व मला व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आजच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. औद्योगिक, वैज्ञानिक व माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेल्या दिवसेंदिवस प्रगतीमुळे व्यवसायाची अनेक नवनवीन क्षेत्रे उपलब्ध झालेली आहेत. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे खालील विषयांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बँकिंग, इन्शुरन्स, ॲक्च्युअल सायन्स, ई कॉमर्स, स्पेस टेक्नॉलॉजी, मरीन सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, आर्किओलॉजी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुयोग्य मनुष्यबळाची नेहमीच आवश्यकता भासत राहणार आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे, विशेषीकरणाचे, माहिती तंत्रज्ञानाचे आहे याची जाणीव खास आज आपल्याला कोविड-19च्या वेळेस अवश्य झाली आहे. इयत्ता 10वी नंतर पुढे काय, कोणती शाखा निवडू असे असंख्य प्रश्न ह्या मुलांसमोर निर्माण होतात. त्यासाठी मी आपणास 9 प्रकारची बुद्धिमत्तांची ओळख करून देणार आहे. डॉक्टर हार्वर्ड गार्डनर याने हार्वर्ड विद्यापीठामध्ये संशोधन करून मल्टिपल थिअरी ऑफ इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला. त्यातील पहिली बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता, व्हर्बल लिंग्विस्टिक. निरक्षर व्यक्तीपासून उच्च शिक्षित व्यक्तीपर्यंत, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये थोड्याफार फरकाने भाषिक क्षमता असतात. काहींच्या जवळ प्राथमिक अवस्थेत असते तर काहींजवळ त्या विकसित असतात. शब्दांचे अर्थ, भावना, आवाजातील चढ उतार, भाषेची विविध कार्ये, जाणण्याची क्षमता, अशा विविध क्षमता, सतत बोलण्याची क्षमता असणारे, शब्दांवर प्रेम करणारे, शब्द हे प्रथमतः विचार करण्याची क्षमता आणि प्रॉब्लेम सोडविण्याची क्षमता असे मानणारे विद्यार्थी हे भाषिक बुद्धिमत्तेचे असतात. उदाहरणार्थ भाषा सामर्थ्य आपल्याला बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे यांच्या लिखाणात आढळते. भाषिक बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी भविष्यामध्ये साहित्यिक, वक्ते, कवी, लेखक, नाटककार, राजकीय नेते, विक्रेते, दुकानदार, कवितेचे रसग्रहण करणारे, शिक्षक, पुस्तकांचे परीक्षण व समीक्षा, टीव्ही टॉक शो, त्यानंतर होस्ट, जर्नलिस्ट, न्यूजपेपर एडिटर, पोएट, लेक्चरर, गाईड इन टुरिझम, लहरिस्टिक, टेलिमार्केटिंग अशा विविध पदांवर ते पोहोचू शकतात. त्यानंतर दुसरी बुद्धिमत्ता आहे ती आहे संगीत विषयक बुद्धिमत्ता. त्याला आपण म्युझिकल ऍप्टिट्यूड म्हणतो. सुरेल आवाजात गाणे म्हणणाऱ्या लोकांमध्ये संगीत विषयक बुद्धिमत्ता असेलच असे नाही. ज्यांच्याकडे विविध स्वरांमधील सूक्ष्म भेद ओळखण्याची क्षमता असेल व तालाचे उत्तम ज्ञान असेल त्याच्याकडे संगीत विषयक बुद्धिमत्ता असेल. स्वर, नाद, ताल ऐकणे, ओळखणे आणि निर्माण करण्याची क्षमता असणे. स्वर, ध्वनी, ताल हे मुलं सतत मेंदूत साठवत असतात, विचार करतात, प्रतिध्वनित करतात. ध्वनीच्या वेगवेगळ्या गुणांची संवेदन क्षमता असणे, भावना व्यक्त करणे
अनुभवासह तालीम करणे, संगीताची आवड असणारे संगीत ऐकत असतात. संगीत ध्वनीचा चढ उतार हा त्यांच्या डोक्यामध्ये अगदी परफेक्ट असतो. दे थिंक इंजिन्स अँड फील म्युझिक. म्युझिकल इंटेलिजन्स ही खूप महत्वाची शाखा आहे. म्युझिकल इंटेलिजन्स इज यूज टू एनहान्स द मेमरी, कारण ती आपल्या इमोशनशी कनेक्ट असते. आता म्हणून तर आपल्याकडे आजारांवर सुद्धा म्युझिक थेरपी वापरतात. यामधून काय काय करिअर्स आहेत? तर भविष्यामध्ये संगीतकार, वाद्यवादक, गायक, संगीत निर्देशक, म्युझिक टीचर, लहरिस्टिक, साऊंड इंजिनियर, व्हायोलिनिस्टिक, पियानो टीचर, कंडक्टर, कंपोजर, बँड मेंबर, कोयर डायरेक्टर, कोरिओग्राफर, डिस्क जॉकी, इन्स्ट्रुमेंटलिस्ट, क्रिटिक, म्युझिकल परफॉर्मर, म्युझिक थेरपिस्ट, प्रोफेशनल परफॉर्मर, साऊंड रेकॉर्डिंग टेक्निशियन, रॉक ग्रुप सिंगर आणि सॉन्ग रायटर असे विविध करिअर्सच्या वाटा आहेत. तिसरी महत्वाची शाखा आहे ती म्हणजे बुद्धिमत्ता, तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता, लॉजिकल मॅथमॅटिकल ऍप्टिट्यूड. शालेय विषयांमध्ये ती अधिक गुण मिळवून देणाऱ्या मुला-मुलींमध्ये लॉजिकल मॅथमॅटिकल क्षमता जास्त प्रमाणात आढळते. अमूर्तात विचार करण्याची क्षमता, दिलेल्या विधानांवरून अनुमान काढण्याची क्षमता, कार्यकारण भावाचे आकलन होण्याची क्षमता, एखादी समस्या नीट व्यवस्थित समजावून घेऊन सोडविण्याची क्षमता. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना फोन नंबर पटापट त्यांच्या लक्षात राहतात. गणिताची संशोधनाची आवड असते, तर्कशुद्ध विचार करतात, घटनांचे विश्लेषण करतात, सूक्ष्म निरीक्षण करतात, निष्कर्ष काढतात, अमूर्त गोष्टीचे आकलन करून असे विद्यार्थी अंकांवर प्रेम करतात. दे थिंक इन टर्म्स ऑफ कॉजेस अँड इफेक्ट. असे विद्यार्थी भविष्यात पुढे कुठे कुठे करिअर करू शकतात? तर मॅथमॅटिशियन, स्पेशल एज्युकेशन टीचर, टॅक्स, अकाउंटंट, स्टॅटिस्टिशियन, सायंटिस्ट, डॉक्टर, मेडिकल रिसर्चर, बुककीपर, बँकिंग, बँकर, इन्व्हेस्टमेंट, ब्रोकर, लॉयर, पॅरालिगल, लॉजिशियन, बायोलॉजिस्ट, केमिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, फिजिशियन, चेस प्लेयर, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, इकॉनॉमिस्ट, सिटी प्लॅनर, इंजिनियर, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्व्हेंटर, त्यानंतर लॉयर, पॅरालिगल, लॉजिशियन, प्रोग्रॅमर, रेकॉर्ड क्लर्क, रिसर्चर सायंटिस्ट आणि ऑडिटर अशा विविध शाखांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं लॉजिक चांगलं असतं असे विद्यार्थी त्यामध्ये करिअर करतात. चौथी ऍप्टिट्यूड आहे ती म्हणजे अवकाश विषयक बुद्धिमत्ता, स्पेसियल ऍप्टिट्यूड म्हणतो. असे मुलं काय करतात, त्यांना पटकन काय काय समजतं, तर ड्रॉइंग त्यांना खूप आवडतं, आलेखाचं चटकन विश्लेषण करता येतं, आकृत्या संबंधी कोडी, त्यावरील प्रश्न ते पटापट सोडवतात, तुकडे जोडून ते चित्र तयार करतात, परत मोडतात, परत बनवतात. त्या विद्यार्थ्यांमध्ये आय हँड स्किल म्हणजे डोळे आणि हाताचं कॉम्बिनेशन अतिशय चांगलं असतं. अशा व्यक्ती मनामध्ये इमेज तयार करतात आणि त्या रेप्लिकेट करतात. चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकला, आर्किटेक्ट, ब्ल्यू प्रिंट डिझायनर, बिल्डिंग नकाशे असे अनेक विचार ते मनामध्ये करू शकतात. दे थिंक अँड प्रोसेस इन्फॉर्मेशन इन पिक्चर्स अँड इमेजेस. अशा विद्यार्थ्यांना दिशा ज्ञान, त्रिमिती, संवेदन, अवकाशातील समाकृतीयुक्त परस्पर संबंध हाताळण्याची क्षमता, अवकाश विषयक आकलन क्षमता, पाहण्याची क्षमता, हात व डोळे याचा वापर ते जास्त करतात, नकाशा मापन करतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये ॲनिमेशन, ऍडव्हर्टायझर, आर्किटेक्ट, आर्टिस्ट, बिल्डर, कारपेंटर, इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, फिशरमॅन, नेव्ही, कार्टिओग्राफर, चेस प्लेयर, कोच, कमर्शियल आर्टिस्ट, कॉम्प्युटर स्पेशालिस्ट, क्राफ्ट पर्सन, डेकोरेटर, इंटेरियर डिझायनर, डेंटिस्ट, ड्राफ्ट्समन, फॅशन डिझायनर, प्लॅनर, फिल्म एडिटर, डायरेक्टर, फर्निचर रिस्टोरर, जिओग्राफर, जॉमेट्रिशियन, इंडस्ट्रियल डिझाईन, त्यानंतर मेकअप आर्टिस्ट, लँडस्केप आर्किटेक्ट, इव्हेंट मॅनेजमेंट, स्टुडिओ आर्टिस्ट, मेकॅनिक इंजिनियर, नेव्हिगेटर, आउटडोअर गाईड, पेंटर, पायलट, सेलर, स्कल्पचर, सीमस्ट्रेसेट, डिझायनर, अर्बन प्लॅनर अशा नवीन गोष्टी त्यांच्यासाठी खुणावत असतात. पाचवी बुद्धिमत्ता आहे शारीरिक गतिविषयक बुद्धिमत्ता. त्याला आपण बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणतो. आपण बघितलेलं असेल एकाच वेळेस सर्कसमध्ये काही मुलं 4-5 चेंडू, सर्कस मधला मुलगा 4-5 चेंडू वर उडवून झेलत असतो, त्याला आपण जगलर म्हणतो. सर्कस मध्ये सायकल, रिंग, झोपाळे यावर तो कसरती बघतो.
झाडांवर सरसर चढणारी उतरणारी मुले बघतो. अशा प्रकारची बुद्धिमत्ता ही कायनेस्थेटिक बॉडीमध्ये असते. अशी उदाहरणे खूप आहेत. अशा मुलांमध्ये खूप फिजिकल एबिलिटी असतात. त्यांची रेंज कुठे कुठे असते. अशी मुलं भविष्यामध्ये फायरमॅन, एथलेटिक्स, डान्सर, स्विमर, ऍक्टिंग, जिम्नॅस्टिक, त्यानंतर पुष्कळ वेळा अशी मुलं ना लर्निंग बाय डुईंग स्वतः करून बघतात. समथिंग फिजिकली रॅदर दॅन रीडिंग ऑर हिअरिंग. त्यांचं लक्ष स्वतः करण्याकडे असतं. ते रिमेंबर थिंग्स थ्रू देअर बॉडी सच एज व्हर्बल ऑर इमेजेस. इट इज कॉल्ड मसल मेमरी. स्व हालचालींवर अशा मुलांचं कुशल नियंत्रण असतं. कौशल्यपूर्वक त्या वस्तू हाताळतात. शरीराच्या सफाईवर चपळ लयबद्ध हालचाली करतात. सर्व कारक कृतींमध्ये ते समन्वय साधतात इत्यादी क्षमता असतात. अशी मुलं भविष्यामध्ये काय काय करू शकतात, तर ही मुलं ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकतात, प्लेयर बनतात, स्टेनो, डान्स कोरिओग्राफर, टेलिफोन ऑपरेटर, कलाकार, ड्रामाटिस्ट, शल्य चिकित्सा करणारे ऑपरेशन, ऍक्रोबॅट, डान्सर, साल्सा डान्सर, बेले डान्सर, कोच, फिजिकल एज्युकेशन टीचर, योगा टीचर, ऍथलीट, ऍक्ट्रेस, ड्रामा कोच, जॉकी, रेडिओ रायडर, इक्वेस्ट्रियम, असेंबलर, बिल्डिंग ट्रेड पर्सन, कार्पेंटर, कोरिओग्राफर, क्लाउन मेसेज थेरपिस्ट, जिम्नॅस्टिस्ट आणि पियानिस्ट असे विविध प्रकारचे करिअर त्याच्यामध्ये आहेत. 6वी जी करिअरची बुद्धिमत्ता आहे, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक बुद्धिमत्ता. आता ह्याला म्हणतात व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. कधी कधी काही विद्यार्थी असे असतात की ते दुसऱ्यांचा मूड, इच्छा, हेतू न सांगता ओळखतात, त्यावर नियंत्रण ठेवतात. ही वैयक्तिक बुद्धिमत्ताची लक्षणं आहेत. उदाहरणार्थ एकमेकांमध्ये सुसंवाद साधणे, सर्व सहकार्यांना संवाद साधून एका ग्रुपमध्ये बांधून ठेवणे, सामाजिक संबंध प्रस्थापित करतात. ते सगळ्यांमध्ये गप्पा मारताना सुद्धा एन्जॉय करतात, डिस्कशन करतात, डिबेटमध्ये भाग घेतात. अन्य व्यक्तींशी संबंध येतात, त्यांच्या भावभावना, प्रेरणा, इच्छा इत्यादींचे योग्य आकलन करण्याची क्षमता असते. त्यानुसार ते समर्पक प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देत असतात. इतरांशी उत्कृष्ट संबंध प्रस्थापित करून ते संबंध टिकवतात. असे विद्यार्थी भविष्यामध्ये काय काय बनतात, ते ऍडमिनिस्ट्रेटर असतात, सीईओ, पर्सनल वर्कर, सायकोलॉजिस्ट, नर्स, पब्लिक रिलेशन ऑफिसर, सोशल डायरेक्टर, टीचर, रिलिजियस लीडर, पॉलिटिशियन अँड सोशल वर्कर. अशा प्रकारची बुद्धिमत्ता ही इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असणाऱ्या मुलांमध्ये आढळते. त्यानंतर 7वी बुद्धिमत्ता आहे इंट्रापर्सनल. इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल मध्ये फरक आहे. इंट्रापर्सनल म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. अशी मुलं कमी बोलतात, इंट्रोवर्ट नेचरचे असतात. दिस एरिया हॅज टू बी विथ इंट्रोस्पेक्टिव्ह अँड सेल्फ रिफ्लेक्टिव्ह कॅपॅसिटी. हे विद्यार्थी स्वतःच्या मनातल्या गोष्टी कोणाशीही शेअर करत नाहीत. अशा मुलांना एकट्यानेच काम करायला आवडते. ते स्वतःबद्दल खूप सेल्फ अवेअर असतात. अँड एफिनिटी फॉर थॉट बेस्ड परस्यूट सच एज फिलॉसॉफी विदाउट हरी. शांतपणे ते त्यांच्या मार्गाने जात असतात. अशा विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य आहे हायर लेवल ऑफ परफेक्शनिझम, सेल्फ लर्निंग स्टाईल. ते स्वतः ठरवत असतात. स्वतःचे अंतरंग ओळखण्याची क्षमता, स्वतःची बलस्थाने, इच्छा, बुद्धी, भावनांची जाणीव असते. या सर्व बाबी त्यांच्या बोलण्यातून, कला कौशल्यातून, संगीतातून दिसून येतात. असे विद्यार्थी भविष्यामध्ये काय काय करिअर करू शकत असतील, तर सगळ्यात महत्वाचं जी आपल्याकडे कमतरता आहे ती म्हणजे रिसर्चर, फिलॉसॉफर, थिओलॉजिस्ट, रायटर, सायंटिस्ट, सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट. त्यानंतर प्रोग्राम प्लॅनर, एंटरप्रेनर, संत, संन्याशी, योगी स्वतःविषयी अचूक ज्ञान माहिती सांगतात. आज आपल्या समोर रामदेव बाबाचे हे अत्यंत उदाहरण महत्वाचं आहे. ते स्वतः संत, संन्याशी, योगी पण आहेत आणि स्वतः एंटरप्रेनर पण आहेत. हे दोन्ही बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. 8वी बुद्धिमत्ता आहे ती म्हणजे नॅचरलिस्टिक, निसर्गाची आवड. काही विद्यार्थ्यांना निसर्ग खूप हवाहवासा वाटतो. निसर्गाची अत्यंत आवड असते. निसर्ग त्यांच्या डोळ्यासमोर सतत फिरत असतो, खुणावतो. easily recognize and categorize plants, animal and rocks. They may also able to discern the changes in weather or similar fluctuation in their natural surrounding. त्यांना अभ्यासात एवढी आवड नसते, पण ते अभ्यासाबरोबर जर निसर्गात अभ्यास केला तर त्यांना ते आवडतं. They don't enjoy learning subject with little or connection to nature, but learn from outside, from forest, nature or kinesthetic.
अशा विद्यार्थ्यांना आता खूप संधी आहे, कारण नेचर खूप महत्वाचं आहे. नेचरमध्ये काय काय बदल होतात त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. सध्या त्यांच्यासाठी करिअर्स आहेत बायोलॉजिस्ट, बॉटनी, एन्व्हायरमेंटलिस्ट, लँडस्केप आर्टिस्ट, नेव्हिगेटर, पार्क रेंजर, सेलर, व्हेटरनेरियन, वेदर ट्रेकिंग स्पेशालिस्ट, झिरो कीपर, एनिमल हँडलर, एन्थ्रोपोलॉजिस्ट, एस्ट्रॉनॉमर, स्काउट लीडर, इकॉलॉजिस्ट, मरीन बायोलॉजिस्ट, फार्मर, गार्डनर, सायन्स टीचर, बायोडायव्हर्सिटी, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, ॲक्वाकल्चर आणि फिशरी अशा विविध संधी मुलांसाठी आहेत. आता लास्टची जी आहे 9वी बुद्धिमत्ता, ती म्हणजे एक्झिस्टेन्शियल, अस्तित्ववाद, ही आता नव्याने येत आहे उदयास. कॅपॅसिटी रिफ्लेक्ट डाऊन फिलॉसॉफिकल क्वेश्चन अबाउट. हे विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न येतात, देव आहे की नाही, खरं की खोटं, जन्म आहे की मृत्यू आहे. मग अशी व्यक्ती त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतात. मॉन्क, इन्स्पिरेशनल स्पीकर, रायटर, हिस्ट्री अँड फिलॉसॉफर टीचर, ऍस्ट्रॉलॉजर अशा पद्धतीचं करिअर ते निवडत असतात. ह्या 9 बुद्धिमत्ता आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनी लक्षात ठेवायचे, या 9 पैकी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 4, 5, 6, 9च्या 9 कोणामध्ये एवढ्या असू शकत नाहीत. तर जास्तीत जास्त 8 पर्यंत असू शकतात आणि कमीत कमी 3च्या वर आणि जास्तीत जास्त 8 पर्यंत बुद्धिमत्ता असू शकतात. तर ह्या बुद्धिमत्तेपैकी कोणती बुद्धिमत्ता सर्वात हायेस्ट आहे हे आपल्याला स्वतः शोधायचे आणि ते शोधल्यानंतर त्याच्यावर जर करिअर केलं तर ते भविष्यामध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे. 9 बुद्धिमत्ता आहेत, त्यापैकी या 9 पैकी 4, 5, 6 जर आपण लक्षात घेतले आणि त्याच्यातली माझ्यामध्ये कोणती आहे हे निवडून जर त्याला आपण एनहॅन्स केलं, त्याला जरा पॉलिश केलं, तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. तर 9 पैकी 4, 5, 6 ओळखायच्या विद्यार्थ्यांनी त्याला महत्व द्यायचं. काही व्यक्तींना हॉबी असते, मला हे आवडतं, मला याच्यात करिअर करायचं. तर कधी कधी हॉबी आणि करिअर एक झालं तर त्याला खूप फायदा होतो. आवडीच्या कामात व्यक्ती स्वतःला झोकून देतात आणि हॉबीचं करिअर मध्ये रूपांतर होतं. पण हे निवडत असताना सुद्धा एक सप्तसूत्री आहे. करिअर कसं निवडायचं त्याच्यासाठी 7 गोष्टींची आवश्यकता आहे. त्या 7 गोष्टी मधल्या एक एक मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा इंटरेस्ट काय, तुमची आवड काय. आवडीला खूप महत्व आहे, कारण आवड असेल तरच आपण ती गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो. आवड नसेल तर काही नाही, पास व्हायचे म्हणून आपण शिकतो. तसं न करता आपण आपली आवड, इंटरेस्ट शोधला पाहिजे. दुसरं आहे बौद्धिक क्षमता, इंटेलिजन्स. प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलाला आपला बुद्धिमत्ता किती आहे, म्हणजे 60%च आहे का 36%च आहे का 85% मार्क्स मिळू शकतो, हे त्या मुलाला पटकन समजतं. किंवा आई वडिलांना पण कळतं की आपल्या मुलाला किती कॅपॅसिटीच आहे. ही बौद्धिक क्षमता खूप महत्वाची आहे. कारण 60%च्या मुलाला 80%ची अपेक्षा केली तर शक्य नाही. तो 60चा फार फार तर 65, 67 पर्यंत जाऊ शकतो. पण जास्त केलं तर मुलामध्ये आजार किंवा अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि मग तो यशस्वी होऊ शकत नाही. तिसरी आहे अभियोग्यता, ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे क्षमता. मुलामध्ये कोणते सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याला काय जमतं आणि काय जमत नाही, हे खूप महत्वाचं आहे. तर तिसरी, पहिली झाली इंटरेस्ट, दुसरी बौद्धिक क्षमता, तिसरी अभियोग्यता, चौथी आहे विद्यार्थ्याचे मार्क्स. कारण आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रवेश परीक्षेशिवाय आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही. तुम्हाला 10वी नंतर कॉलेज निवडताना सुद्धा तुमचे 10वीचे मार्क्स महत्वाचे आहेत किंवा ग्रॅज्युएशन करताना 12वीचे मार्क्स महत्वाचे आहेत. तर मला असं वाटतं की मार्क्स खूप महत्वाचे आहेत, कारण शेवटी गव्हर्नमेंटच्या पॉलिसी प्रमाणे त्या नॉर्म्स मध्ये आपण बसणं खूप अत्यावश्यक आहे. मार्क्स जर चांगले असतील तर तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये चॉईस भरपूर असतो. कमी मार्क्स असले की चॉईस नसतो. म्हणून आपल्याला मार्कांवर पण लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 5वी आहे शारीरिक पात्रता, फिजिकल फिटनेस. तुमची हाईट, बॉडी, फिजिकली कसे आहात हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्स या ठिकाणी जाताना तुमचा फिजिकल फिटनेस चेक केला जातो. इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा जर एनसीसी असेल, तुम्ही एनसीसी निवडा, पण भविष्यामध्ये एनसीसीचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. एक तर स्वतःचा फिजिकल फिटनेस राहतो
आणि करिअरसाठी तुम्हाला एनसीसीच्या सर्टिफिकेटची मदत होते. 6वी आहे आर्थिक परिस्थिती. इकॉनॉमिकल कंडिशन सुद्धा महत्वाची आहे. मला वाटतं पायलट व्हावं, पण पायलट होण्यासाठी लागणारा खर्च खूप महत्वाचा आहे. कारण आपले स्वप्न खूप वेगवेगळे असू शकतात, पण त्या कोर्सला जाण्यापूर्वी त्या कोर्सला लागणारा खर्च 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा त्याची एकत्र बेरीज करून आपल्या पालकांना ते झेपेल का याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. कारण तो एकटाच विद्यार्थी शिकणारा नसतो, त्याच्या घरी त्याचे लहान बहीण भावंड सुद्धा असू शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ते झेपेल का ते खूप महत्वाचं आहे. नाही ते ऍडमिशन घेतल्यानंतर जर वाटतं सोडून द्यावं अशी मनस्थिती कधीही असता कामा नये. म्हणून आर्थिक परिस्थिती खूप महत्वाची आहे. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला सर्व गोष्टी समजावून त्यानंतर लास्टची सप्तसूत्री मधला भाग आहे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण ऍडजस्टमेंट असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. कारण तो प्रत्येक ठिकाणी शालेय जीवनामध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट शिकत असतो. फॉर एक्झाम्पल शालेय जीवनात स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात, ट्रिप असतात, क्षेत्रभेट असतात, शाळेमध्ये गॅदरिंग असतं. त्यावेळेस ह्या ऍक्टिव्हिटी मधून मुलांचं स्पोर्टी नेचर, एकत्रपणा, ऍडजस्टमेंट वाढतात. आणि हे ऍडजस्टमेंट नसेल तर पुढे त्या विद्यार्थ्यांना फार आयुष्यात प्रॉब्लेम येतात. लेस ऍडजस्टमेंट मोर प्रॉब्लेम, मोर ऍडजस्टमेंट लेस प्रॉब्लेम. हे सगळं रिव्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणून शालेय जीवनामध्ये ह्या सप्तसूत्रीचा विचार करून पालकांनी आणि मुलांनी करिअर निवडणं खूप महत्वाचं आहे. कारण ह्या 7 मधला 2 जरी घटक कमी असतील तर भविष्यामध्ये नंतर खूप अडचणी निर्माण होतात. मुलगा खूप हुशार आहे, जर त्याची परिस्थिती नसेल तर वेगवेगळ्या एनजीओ मदतीला येतात. रोटरी क्लब असेल किंवा विविध सामाजिक संस्था पैशाची मदत करू शकतात. पण बुद्धिमत्ता, मार्क्स, त्याची ऍप्टिट्यूड याची मदत कोणीही करू शकत नाही. ती विद्यार्थ्याला स्वतःलाच करावी लागते. म्हणून त्या सप्तसूत्रीचा आणि आपल्यामध्ये असलेल्या 9 बुद्धिमत्तांपैकी कोणती बुद्धिमत्ता जास्त आहे ते ओळखूनच आपण आपलं करिअर निवडलं तर नक्कीच उज्ज्वल भविष्य होईल. जसं जीवनाच्या कॅमेऱ्यामध्ये प्रयत्नाचा रोल टाकून परिश्रमाचे बटन दाबल्यास यशाचे सर्वांगीण छायाचित्र बाहेर येते. यशस्वी माणसं ही असामान्य गोष्टी करत नाहीत, तर ती फक्त सर्वसामान्य गोष्टी असामान्यपणे करत असतात. आपल्या स्वतःला क्षेत्र शोभेल, निखळ आनंद देईल, आरोग्यदायी ठेवेल, समाधान आणि शांती देईल अशा प्रकारचं करिअर निवडणं फार महत्वाचं आहे. करिअर निवडल्यानंतर म्हणजे त्याच्यातला आनंद आपण घेतला पाहिजे. इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान होते हैं. या म्हणीप्रमाणे आपण जर आपल्या आवडीचं करिअर निवडलं तर आपल्याला ते त्रास वाटत नाही, ते पुढे पुढे बरं. जायला त्याच्यामध्ये मजा येते. मी म्यूट नाही तर दरवाजा लावून घेते. आपल्याला ह्या करिअर निवडीसाठी किंवा ह्या 9 बुद्धिमत्तांपैकी पुढे आपल्याला जाण्यासाठी आणखी पण काही गोष्टींची गरज असते. ती म्हणजे मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ खूप महत्वाचा भाग आहे. आपली माइंड, मन किंवा बॉडी, सॉल ह्या गोष्टी आता आपल्याला ह्या कोविड-19च्या काळात तर सगळ्यांना आवर्जून लक्षात आलेल्या आहेत. आपण इतक्या दिवस एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण आता आपण घरी असल्यामुळे लॉकडाऊनमुळे ह्या गोष्टी आपल्याला जाणीव निर्माण झालेली आहे. तर बाळांनो, मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काय काय केलं पाहिजे मेंटल हेल्थ नीट आहे की नाही चेक करण्यासाठी? तुमचा योग्य आहार, डाएट, त्याच्यानंतर वेळेचं व्यवस्थापन, योग्य विश्रांती, आवश्यक तितका व्यायाम म्हणजे मेडिटेशन, योगा, सर्वांशी नीट वागणं, प्रेमाने आदरातिथ्य. 6वं तुमचा मॉरल सपोर्ट, तुमची सपोर्ट सिस्टीम कशी आहे. 7वं योग्य मार्गदर्शन, तुम्हाला अचूक गायडन्स मिळालं पाहिजे. रस्ता चुकला तर पुढची लाईन सगळी चुकत जाते. 8वं पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि लास्ट म्हणजे लवचिकता असली पाहिजे, फ्लेक्झिबल नेचर असलं पाहिजे. वास्तववादी, सहनशील, विवेक वृत्ती मनात जोपासली पाहिजे. या सर्व गोष्टी जर आपण निर्माण केल्या हळूहळू प्रयत्नपूर्वक, कारण वाईट गोष्टी पसरायला वेळ नाही लागत, आगीसारख्या पसरतात. पण चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आणायच्या असतील तर प्रयत्न करून आणाव्या लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये आत्मसात केल्या तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल राहणार, यात काही शंकाच नाही. पण लक्षात घ्या, त्या सप्तसूत्री आणि 9 बुद्धिमत्तांपैकी आपल्यात कोणती बुद्धिमत्ता आहे याचा विचार करायचा आणि मगच पुढे जायचं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मुलांच्या बुद्धिमत्तेविषयी खूप सुंदर असं तुम्ही माहिती दिलीत आणि शालोत्तर शिक्षणाविषयी खूपच छान असं परीक्षण आणि समीक्षण. आपण ह्याच्यावर प्रश्नोत्तर घेणार आहोत, पण जरा 10 चालेल. मिनिटानंतर
तर आज या वेबिनार मध्ये माननीय श्री आनंद घरत उपस्थित आहेत. ते बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्स पालघरचे संचालक आहेत. ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये एनडी या नावाने ओळखले जातात. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून अनेक ब्रँडेड कंपन्यांसाठी डिजिटल ऍडव्हर्टायझिंगचे काम त्यांनी केले आहे. डिजिटल मीडिया विषयी ते आपणास थोडक्यात माहिती देतील. माननीय श्री आनंद घरत सर. नमस्कार. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग थोडासा मी माझा परिचय देतो की मी अगोदर माझं ग्रॅज्युएशन मी चित्रकलेमधून कंप्लीट केलं. 10वी नंतर मी 5 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केला आणि मग मी जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मी डिफरंट चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि जॉब केला. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग बद्दल म्हणायचं तर खूप मोठं फील्ड आहे, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये. आता थोडंसं सविस्तर सांगेल डिजिटल ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय. म्हणजे हल्ली जर कोरोनाचे बरेचसे अफवाचे व्हिडिओज आपण बघतात व्हॉट्सअपवर, तर व्हॉट्सअपवर जे येणारे व्हिडिओज आहेत, मेसेजेस आहेत, हा सुद्धा एक डिजिटल ऍडव्हर्टायझिंगचा खूप छोटा पार्ट आहे. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग सांगायचं म्हटलं तर ऍडव्हर्टायझिंग सांगितलं तर टीव्हीवर आपल्याला सर्वांना माहिती आहे की टीव्हीवरची जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टायझिंग, राईट, जी आपण कोणत्याही प्रोग्राम मध्ये बघतो. तर ज्या आता नवीन टेक्नॉलॉजीच्या स्क्रीन्स आहेत, म्हणजे मोबाईल स्क्रीन फॉर एक्झाम्पल, टीव्ही स्क्रीन, कम्प्युटर स्क्रीन, आयपॅड स्क्रीन, आपण कुठेतरी मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये काहीतरी डिजिटल एखादी वॉलवर एखादी स्क्रीन लावलेली असते आणि आपल्याला ती स्क्रीनवर भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. तर अशा पद्धतीच्या जेवढ्या पण डिजिटल ऍडव्हर्टायझिंग डिजिटल स्क्रीन्स आहेत, त्यावर जे कम्युनिकेशन ब्रँड, वस्तू किंवा एखादी संस्था किंवा एखादी सर्व्हिस आपलं विक्री करण्यासाठी एक कम्युनिकेशन करते कन्झ्युमर बरोबर, त्यासाठी जो यूज केला जातो तो ते जे मीडियम्स आहे आणि त्याच्यावर जी ऍडव्हर्टायझिंग केली जाते त्याला डिजिटल ऍडव्हर्टायझिंग सांगतात. ओके. अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं जाईल तर सोशल मीडिया. तर सोशल मीडिया म्हणजे काय, सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी भरपूर जण भेटतात, राईट, म्हणजे फेसबुकवर आता फिजिकली आपल्याला सर्वांना जमत नाही भेटण्यासाठी, पण फेसबुकवर, सोशल मीडियावर म्हणजे युट्यूबवर सांगा किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर सांगा, आपण ग्रुप बनवतो आणि चॅट करतो, राईट. तर एकत्र ज्या ठिकाणी भेटले जाते असे प्लॅटफॉर्म्सला सोशल मीडिया म्हणतात. आणि त्या सोशल म्हणजे सिंपल गणित आहे, ऍडव्हर्टायझिंगचा एक फंड आहे, जिकडे जास्त लोक जमतील तिथे आपण आपल्या कन्झ्युमर्स पर्यंत कसं पोहोचलं जाईल. जर एक उदाहरण दिलं म्हटलं तर IPL ची मॅच चालू आहे, तर तिकडे खूप सारे ऍडव्हर्टायझिंग करतात. रिझन्स काय आहे त्याच्यामध्ये, कारण की खूप सारे लोक तिकडे जमतात आणि त्याच्यावर आपल्याला पोचायला पाहिजे, ऍज अ उत्पादक आपल्याला पोचायला पाहिजे. आणि डिजिटल मीडियामुळे, डिजिटल ऍडव्हर्टायझिंगमुळे, डिजिटल युगामुळे ह्या डिजिटल स्क्रीन डेव्हलप होत जातात. म्हणजे थोड्या दिवसांनी आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा ऑलरेडी झालेला आहे आणि मोबाईलमध्ये सुद्धा ऍडव्हर्टायझिंग केली जाते, म्हणजे एक छोटीशी टेक्स्ट मेसेज. डिजिटल ऍडव्हर्टायझिंग मधले हे सर्व प्लॅटफॉर्म्स आहेत, प्लॅटफॉर्म पेक्षा मीडिया आहेत. म्हणजे आपल्याला एखाद्या बँकेचा SMS येतो की तुमची सॅलरी झाली किंवा अशा पद्धतीचा एक ऑफर आहे, हा सुद्धा एक डिजिटल मीडियाचा पार्ट आहे. आता तुम्हाला थोडंसं मी अजून सविस्तर सांगेल की हे डिजिटल मीडियमचा उपयोग केला कसा जातो. तर मी एक माझंच उदाहरण देईन की ज्या वेळेला मोदी सरकार ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला अबकी बार मोदी सरकार ह्या एक आमच्या कंपनीचं काम चालू होतं आणि त्याचा मी पार्ट सुद्धा आहे. तर त्यावेळेला मग इनिशियल लेवलला थोडी सर्वे होतो की लोकांचं ओव्हरऑल करंट सिनारिओ, लोकांचे विचार काय आहेत. त्या सर्वे नंतर मग ते खूप सारा डेटा मिळला जातो की लोक अशा पद्धतीने विचार करतात, करंट सरकारवर लोक खुश नाहीत, लोकांचं उत्तरेकडे लोकांचं म्हणणं असं आहे, पश्चिमेला असं आहे. सर्व डेटा आल्यानंतर एक क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट क्रॅक केली जाते आणि ती क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट मग आपले हे सर्व डिजिटल मीडियम जे आहेत, ह्या डिजिटल मीडियम मध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाने, वेगवेगळ्या ह्याने मांडली जाते, लोकांपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे गुगल सुद्धा एक डिजिटल मीडियमचा खूप मोठा हिस्सा आहे. म्हणजे आज मला बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट मधून
एखाद्या मुलाला बॉम्बे स्कूल अवॉर्ड बद्दलची माहिती पोचवायची असेल तर मी फक्त ज्या मुलाला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे असा डेटा मला गुगल देणार आणि गुगलचा तो डेटा घेऊन मी त्या मुलापर्यंत व्हॉट्सअपने पोचू शकतो, फेसबुकने पोचू शकतो, इंस्टाग्रामने पोचू शकतो, इव्हन नाही तर त्याला कॉल करू शकतो. हा सर्व पॉसिबिलिटीज डिजिटल मीडियममुळे आलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही न्यूजमध्ये तुम्हाला आता थोडंसं कळलं असेल, माहिती पडलं असेल तर की डेटा चोरी होतो, डेटा माहिती होतो. म्हणजे नक्की काय होतं, आपली जी इन्फॉर्मेशन, कारण की आपण नवीन फोन घेतला किंवा एखादी गोष्ट घेतली तर आपल्याला ते साइन इन करायला सांगतात आणि मग आपल्या सर्व लक्षावर त्यांचं लक्ष असतं. म्हणजे गुगलचं सर्व लक्ष असतं की आजचा आपला सेमिनार कशाबद्दल चाललेला आहे, कुठे चाललेला आहे, ह्याच्यामध्ये आलेली लोक कोण आहेत. वाईट गोष्टीसाठी नाही आहे, पण एक जनरल त्यांचं ऑब्झर्वेशन चालू असतं की इकडे शिक्षण रिलेटेड काहीतरी अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म चालू असतं. मग आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर एखादी ऍड टाकायची असेल किंवा एखाद्याला कनेक्ट करायचं असेल तर गुगलचा हा हेल्प त्याला भेटू शकतो. तर डिजिटल ऍडव्हर्टायझिंगचा हाच ऍडव्हान्टेज आहे की आपल्याला प्रॉपर डेटा मिळतो आणि आपण नुसतं हवेमध्ये एखादी गोष्ट सांगू शकत नाही, तर आपण प्रॉपरली एका व्यक्तीपर्यंत चांगल्या डेटाने आपण पोहोचू शकतो. तर हा डिजिटल मीडियमचा हा एक बेस्ट फायदा आहे. ह्याचे दुरुपयोग पण सुद्धा केले जातं अफवा पसरवण्यासाठी वगैरे वगैरे, आणि त्याचा बाकीचे बरेचसे रिझन्स आहेत आणि आपण ते मानतात. पण अशा पद्धतीचा हा मीडियम आहे. आणि ऍडव्हर्टायझिंगचा हा एक पार्ट आहे की डिजिटल मीडियम झाल्यामुळे खूप स्वस्त मीडियम आहे. दुसरं एक सांगायचं म्हटलं तर ऑपॉर्च्युनिटी बद्दल, की मुलांना ह्याच्याबद्दल ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. तर हे सर्व डिझाईन्स बनावं लागतात, खूप सारे कॉन्सेप्ट विचार करावे लागतात, व्हिडिओ शूट कसे केले जातील, व्हिडिओज काय बनावे लागतील, स्क्रिप्ट काय लिहायला लागेल, शूट कुठे व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने शूट करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचं ही सर्व आर्टिस्ट मंडळी ह्या फील्डमध्ये अशा पद्धतीने काम करत असतात. UI UX डिझायनर्स जे आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल म्हणायला गेलं तर मग त्या पद्धतीने एंड ऑफ द डे आपण जे काही बघतो, आजूबाजूला काही बघतो, म्हणजे झूमचं इव्हन आयकन सुद्धा बघतो, हे डिजिटल मीडियमचा पार्ट झाला. कारण की त्याच्याशिवाय असं काही होत नाही. प्रत्येक स्क्रीनला जे लागणारं डिझाईन आहे, त्याचं थिंकिंग आहे, ह्या डिजिटल मीडियमचा डिजिटल मीडियाचा पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत मोठमोठ्या कंपनीत, ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये. आणि जसं इव्हॉल्व्ह होत आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीने नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज मुलांसाठी वाढलेल्या आहेत. तर मला वाटतं, कारण की खूप मोठं फील्ड आहे, एक्झाम्पल वाईज बोललं तर आपल्याला चांगलं होईल, पण आपला जो वेळ एवढा नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की शॉर्टमध्ये जेवढं पण मला शेअर करता आलं असेल तेवढं तुम्हाला पटलं असेल किंवा आवडलं असेल. अजून ओके, ओके. धन्यवाद आनंद गरज सर. खूप छान माहिती दिली डिजिटल ऍडव्हर्टायझिंग बद्दलची. आणि तुमचं हे पालघरला आहे कॉलेज, बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्स. आणि ह्याबद्दलची कोणाला काही विशेष अधिक माहिती हवी असेल तर तुमच्याकडून माहिती घेऊन आम्ही नक्कीच ती सर्वांपर्यंत पोहोचवू. म्हणजे तुम्हाला ते जॉईन होऊ शकतील किंवा तुमच्याकडून माहिती घेऊ शकतील आणि तुमच्या कॉलेजची माहिती सगळ्यांना होईल. आणि आपल्या पालघरलाच हे कॉलेज आहे हे बऱ्याच जणांना अजून माहितीही नसेल. तर थँक्स वन्स अगेन गरज सर. थँक्यू. ओके. तसेच आपल्या वेबिनारमध्ये नेहमी सहभागी होणारे बोईसर येथील क्षितिज संख्ये सुद्धा आज उपस्थित आहेत. क्षितिज, अ ब्रिलियंट स्टुडंट with excellent academics. Kshitij is BTech from IIT Mumbai and management from IIM Kolkata. भारतातील 2 नामवंत संस्थांमधून तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण झाले त्यांचं. हार्टी काँग्रेस क्षितिज. आणि ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर आपले विचार मांडतील. क्षितिज. नमस्कार. हॅलो. Everyone can hear me? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? If you can just do that, just give a thumbs up or anything so that. Yes. Awesome. So hi everyone. It's glad to be here. So I am Kshitij Sankhe. Ma'am introduced me in a few words, so that's good.
I'm not going to take much of your time. I'm just going to keep it brief in roughly 10 minutes. Right. So I have done my BTech from IIT Bombay and I've done my MBA from IIM Calcutta. Right. And today I want to speak to a few students who typically are in 10th class right now. जो आगे देख रहे हैं, they want to say get into the field of science and technology. So how should they go about it? That's what I'm going to cover typically in 10 minutes. Right. But before that, I want to focus on something which is very, very inherent to everyone, not just to students, सबके लिए applicable है. How is it going to go about? I'll tell you. See, क्या होता है typically whenever we talk about anything in life, we talk about something called as time management. आपण बोलतो आपल्याकडे दिवसात 24 तास आहेत. But so how do we actually manage them in an efficient way? That's what I'm going to talk about in a brief. Right. So we just focus on time. But आपल्याकडे टाइमच्या अलावा there are two other things called as energy as well as attention. Now I'll tell you guys what do you mean by energy and attention. ठीक है, first I'll talk about attention. Attention क्या होता है? First I'll tell you attention क्या नहीं होता है. WhatsApp, Facebook, Instagram, TikTok, Snapchat, ये attention नहीं होता है. If you are spending your time on these while you are studying, आपका full focus नहीं रहेगा. You won't be able to give your 100%. Right? Last thing is energy. Suppose say you wake up in the morning. सुबह उठ के at least me, as far as I am concerned, I am not very fresh. I take a while to get fresh. So typically, how do I advise you guys? तुमचे जे पण exam असणार आहेत in the next 2 years, they are going to be typically in the time span of 9 ते 12 and 2 ते 5. Those are timings, 9 a.m. to 12 p.m. and 2 p.m. to 5 p.m. So during those times, you should have not just time तो आपका set है, you should have maximum energy and attention. So try to manage your schedule in such a way. आपका कोई भी एग्जाम हो, 11th 12th में मेडिकल हो, नीट का हो, IIT JEE हो, एंट्रेंस एग्जाम हो, like I have cleared IIT JEE myself, MBA आपका कोई भी एग्जाम हो, this is for specifically for students. So how do you manage your schedule? You should typically try to keep it in such a way कि आपका एग्जाम टाइम्स और आपका प्राइम टाइम जो है, like whenever you are the most active, you are the most attentive, और उस टाइम पे बिल्कुल भी WhatsApp, Facebook, Snapchat, TikTok कुछ नहीं चलाना है. उसके अलग टाइम में करो. Definitely, no issues about it. That's one thing I want to say. How do you take this one step further? There is something called as a Pomodoro time, right? What exactly is a Pomodoro? Pomodoro is like tomato, Italian में उसको बोलते हैं tomato. So how does it work? क्या होता है ना कि typically suppose से अपन को 3-4 घंटे पढ़ना है, we are not able to do that. Effectively focus से नहीं हो पाएगा. Try something else more activity. Say something, आपके पास half an hour का timer है, say 9 से 9:30. 25 मिनट तक सिर्फ एक एक्टिविटी लो, कुछ और नहीं करना है. चाहे दुनिया यहाँ से वहां हो जाए, आपको चाहे 50 फोन कॉल आए, कुछ भी है. 25 minutes just focus on the task at hand. Suppose say I'm studying maths, मेरे को मैथ्स में ट्रिग्नोमेट्री पढ़ना है, ट्रिग्नोमेट्री में मेरे को टेंजेंट पढ़ना है. हाउ डू यू डिफाइन? सो 25 मिनट तक कुछ और नहीं करना है, so that your time is there, your focus is only on that singular task at hand, and आपका एनर्जी भी पूरा का पूरा उसी टास्क पे है. Study for 25 minutes, सिर्फ एक चीज, take a 5-minute break, then do it again. And typically after 2 or 3 years, you can take a break of a longer time. How does this help you? क्या होता है ना, typically we try to do so many things at the same time. अपन को multitasking करने में बहुत मजा आता है. हे पण करायचं आहे, ते पण करायचं, सगळं करायचं आहे. But finally होता कुछ भी नहीं. So my advice to you guys is, those who are going to prep now, focus on one thing at a time. How? Use the TEA, time, energy, attention framework, as well as the Pomodoro technique. Right. So I think that will be it from my side. Apart from that, if you want to contact us, guys, I am available at horizonacademy.com. So we typically learn personalized programs for class 11th and 12th as far as engineering exams are concerned. Right. I think that will be all. I don't want to take much of your time. Cheers, guys. All the best. Over to you, Shashi sir. Thank you. Okay. Thank you, Kshitij. Thank you. Thanks a lot. Sure. क्षितिज यांची जी हॉरिझॉन ची साईट आहे त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर ते पण डिटेल्स तुम्हाला नंतर मिळतील. आपण आता प्रश्नोत्तर घेऊयात. नागरगोजे मॅडम साठी काही प्रश्नोत्तर आहे. मॅडम, ऍक्च्युली तुम्ही आता जे बुद्धिमत्ताची 9 बुद्धिमत्ता ज्या सांगितल्या त्याच्याविषयी सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. तर त्याच्याची लिस्ट आणि ते काय जे आहे तुम्ही ते सांगितलं, बोललात, तर त्याच्याविषयी सगळ्यांना खूप उत्सुकता दिसली. आणि ते तुम्ही कसं आमच्यापर्यंत पोहोचू शकाल, तुमचे डिटेल्स वगैरे तुम्ही द्या आम्हाला, मी ते नक्की फॉरवर्ड करीन. तर पहिला प्रश्न आहे,
ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्रीमध्ये करिअर कसे आहे? सध्या तर मॅडम COVID-19 मुळे सध्या थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, पण 1-2 वर्षात नक्कीच सुधारेल. ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्री आता हळूहळू उघडते. प्रत्येक देशाचे नॉर्म्स वेगळे, त्यांचं एअर तिकीट किंवा त्यांचे सोशल डिस्टन्सिंग पाळून, नॉर्म्स पाळून हळूहळू 6 ते 7 महिन्यात कोरोना गेल्यानंतर फुल स्विंग मध्ये येईल. पण आता जी परिस्थिती आहे ती थोडी कठीण आहे. म्हणून आजकाल बघतोय ना आपण, कोणीच कुठे जात नाही, नातेवाईकांकडे जात नाही, तर दुसऱ्या देशात किंवा किंवा इथल्या इथे तीर्थयात्रा म्हणा, सगळं बंद असल्यामुळे ट्रॅव्हल टुरिझम सध्या थोडंसं खचलेलं आहे. त्याच्यामध्ये उभारी घेण्यासाठी तुम्हाला थोडा काळ जावा लागेल, पण भविष्यामध्ये नक्कीच उज्ज्वल संधी आहे. आणि त्याला रिलेटेड सुद्धा अनेक गोष्टी लागून आहेत. हॉटेल आहे, त्याच्यानंतर राहण्याच्या लॉजिंग, बोर्डिंग आहे, असे अनेक रिलेटेड कोर्सेस म्हणजे कोर्सेस पण आहेत आणि उद्योजक पण वाढणार आहे. पण फक्त थोडा 1-2 वर्षाचा तरी काळ आपल्याला बाहेरील परदेशी जाण्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. ओके, नक्कीच. आताची परिस्थिती पाहता ते बरोबरच आहे म्हणा. आता दुसरा प्रश्न आहे, शेतीशास्त्र क्षेत्रातील संधी यावर आजच्या विद्यार्थ्यांनी काय विचार करावा? आणि ग्रामीण भागातल्या मॅडम, विद्यार्थ्यांनी तर करायलाच हो. हवा, पण बाकी नक्कीच. जे आधुनिक शेती आहे, आधुनिक शेती त्याच्यावर आपण काय सांगू शकाल? मॅडम, शेती खूप महत्वाचा घटक आहे. आज बघा, लॉकडाऊन मुळे तर आपल्याला जास्त जाणीव झाली, कारण आपण बाकीच्या कुठल्याच वस्तू खरेदी केल्या नाहीत, फक्त ग्रोसरी आणि आवश्यक त्या गोष्टी म्हणजे दूध, भाजीपाला याचीच आपण खरेदी केली. म्हणजे लक्षात आलं लोकांच्या की सगळं काही नसलं तरी चालेल, पण जे जीवनावश्यक वस्तू आहेत ते आपल्याला फक्त शेतीतूनच मिळणार आहेत. तर शेतीसाठी जे आपले कृषी विद्यालय आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, ते खूप परिपूर्ण आहेत. तिथे बऱ्याच प्रमाणावर संशोधन सुरू आहे. पण त्याला जर आपल्याकडे काय पद्धत आहे, सगळं हुशार जी मुलं आहेत ती IIT, मेडिकल, इंजिनिअरिंग, डॉक्टर, पॅरामेडिकल आणि मग राहिलेला जो भाग आहे, ऍव्हरेज मुलं असतात 60 ते 70% वाली मुलं, ती आपली शेतीकडे वळतात. त्याच्यात सुद्धा ज्यांच्याकडे शेती आहे अशीच मुलं वळतात, ज्यांच्याकडे शेती नाही ती जात नाहीत. पण एखाद्या मुलाला जर इंटरेस्ट असेल, तर तो BSc, MSc ऍग्रीकल्चर करून मग पुढे रिसर्च साईडला वळतो. मग रिसर्च साईड मध्ये केल्यानंतर सुद्धा खूप संधी आहेत. तर मला आता म्हणायचंय, ज्यांची शेती आहे त्यांनी तर शेतीकडे खरंच जरूर लक्ष द्यावं. कारण 2035 मध्ये शेतीमध्ये खूप म्हणजे आपलं पूर्ण भारत किंवा जगामध्ये भारत हे सगळ्यात मोठं देश असणार आहे. 2035च्या दृष्टीने वरून सुद्धा म्हणजे वरच्या स्तरावरून सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये प्रगतीची वाटचाल सुरू आहे. पुन्हा सोलार इंडस्ट्री सुद्धा त्याला रिलेटेड वाढत आहे. म्हणजे इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आला, शेतीसाठी पाण्याची गरज असते, पण पाण्यासाठी आपल्याला सोलार इंडस्ट्रीची गरज लागणार आहे. म्हणजे लाईट नसली तरी आपण सोलारचा वापर करू. म्हणजे सोलार आणि शेती या दोन्हीमध्ये जर मुलांनी करिअर केलं तर 2035 पर्यंत भारत स्वयंपूर्ण बनणार आहे. तर आता आजकाल कसं झालेलं आहे, रस्त्यावर जे मुलं राहतात म्हणजे रस्त्यावर जी भाजी मिळते त्याच्यापेक्षा लोक काय करतात, ऑर्गॅनिक फार्मिंगच्या भाज्यांकडं किंवा फळांकडे वळत आहेत. मग माझं म्हणणं आहे, जी मुलं आता पुढे याच्यामध्ये शिकणार आहेत त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळावं. त्याच्यासाठी विविध वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा, त्याचे प्रशिक्षण घ्यावे. महाराष्ट्रामध्ये पाळेकर सर म्हणून आहे, त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग सेमिनार मोफत सुरू असतात. त्याच्यामध्ये पुन्हा गोशाळेचा उपयोग करता येईल, वेगवेगळ्या गोष्टींचा शेवटी त्या को रिलेटेड आहेत. आणि आपल्याकडे शेती असली की गाई गुरं असणार, गोधन असणार, मग त्या शेणीचा उपयोग आपल्याला शेतीसाठी करता येईल. पुन्हा पिकं लावताना त्या पिकांमध्ये भाजीपाला, पुन्हा फळं, वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती, आंतरपीक पद्धती, अशा विविध पद्धतींचा वापर करून आपल्याला कमी याच्यामध्ये म्हणजे 1 एकर शेती असेल तरी सुद्धा एक कुटुंब आनंदाने जगू शकतं. त्याचसोबत साईड बाय साईड त्यांनी कोंबडी, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, त्यानंतर आपल्याकडे मच्छीमार असेल जवळ तर मच्छीचा पण व्यवसाय करू शकतो साईड बाय साईड. त्यानंतर शेळ्या, मेंढ्या असे त्याला जोडून जर त्यांनी जर मदत केली आणि शेतकऱ्यांनी असे विविध उपयोग केले, एकाच वेळेस 4-5 उद्योग केले, तर तो चांगलं त्याचं घर उदरनिर्वाह होऊन पैशाची बचत सुद्धा करू शकतो. त्याच्याच बरोबर त्यांनी डेअरीमध्ये दूध देणं, त्या तूप काढणं, लोणी काढणं, मसाल्याचे पदार्थ तयार करणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी साईड बाय साईड तो शेती करताना करू शकतो. तर माझं म्हणणं आहे, ज्यांना शेती आहे, आता आपला जो एरिया आहे डहाणू, तारापूर, बोर्डी यांच्याकडे जवळपास शेती आहे, अशा मुलांनी दापोली किंवा पुणे, राहुरी कुठल्याही कृषी विद्यापीठामध्ये जाऊन त्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि प्रशिक्षण घेताना पुन्हा आवड बघावी. जर फळांची आवड असेल तर हॉर्टिकल्चर कडे जावं, फुलांची आवड असेल तर फ्लोरिकल्चर मध्ये करिअर करावं. आज फुलांना खूप डिमांड आहे.
मोठमोठ्या हॉटेलमध्ये किंवा परदेशात सुद्धा आपल्या इथून विमानाने फुलं जात असतात. मग अशा पद्धतीचा जर आपण आवड पण जोपासली आणि व्यवसाय पण केला तर आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठी संधी आहे. किंवा फुलांपासून अत्तर तयार करतात, मग त्या अत्तराचा व्यवसाय सुद्धा स्वतः करू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे जे ट्रेनिंग असतात ते त्यांनी अटेंड केले पाहिजेत. आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुर्ल्याला चुनाभट्टी सेंटर जवळ जे MSME सेंटर आहे तिथे असे विविध प्रकारचे कोर्सेस चालतात आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात. म्हणजे असे कोर्सेस केले तर आपल्याला ते सर्टिफिकेट पण उपयोगाचं आहे आणि बँकेमध्ये आपल्याला त्याच्यावर लोन पण मिळू शकतं. आता शासनाचे जे प्रोजेक्ट्स आहेत प्रधानमंत्री योजना त्याच्यामध्ये शासनाने अशा ज्या फळफळावळ लागवड असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पॉली हाऊस आहे बांधायचं असेल, अशांवर सबसिडी सुद्धा दिलेली आहे. मग अशा गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर मुलाला त्या विषयामधलं पारंगत ज्ञान हवं. म्हणजे BSc MSc PhD जर केली असेल तर स्वतःचा तो व्यवसाय सुद्धा करू शकतो. शेतीशी रिलेटेड काही करू शकतो. मग किर्लोस्कर, क्युमिन्स अशा वेगवेगळे घ्यायचं आनंद घ्यायचा अशा तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन सुद्धा अशी मुलं घेऊ शकतात आणि स्वतःची शेती ते डेव्हलप करू शकतात. एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करू शकतात किंवा ओळखीने कम्युनिकेशन स्किल जर चांगलं असेल तर मोठमोठ्या ज्या सोसायटी आहेत तिथे आठवड्याला एक दिवस भाजीपाला छोटा टेम्पो घेऊन ते एक्सपोर्ट करू शकतात. आजच मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी ऐकते BKC ला सुद्धा नाशिक वरून ऑर्गॅनिक फार्मिंगची गाडी येते आणि त्याच्यामध्ये 200 रुपये किलो टोमॅटो असतात. तर 200 रुपये किलो टोमॅटो घेणारी लोक म्हणजे श्रीमंतच असणार. मग अशी जी श्रीमंत लोक असतात त्यांच्याशी जर तुमचं कम्युनिकेशन असेल तर त्यांच्याकडे आठवड्याची एकदाच भाजी पाठवली जाते. मग अशा टाईपचं तुम्ही कम्युनिकेशन साधून व्यवसाय करू शकता. तुमचा उदरनिर्वाह प्लस तुम्ही आनंदात राहू शकतात आणि शेती केल्यानंतर समाजाचं स्वतःच सगळ्यांचं भलं होऊ शकतं. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती याची खूप सुंदर माहिती Yes. दिली आणि मला वाटतं आता ती खूप गरज आहे. म्हणजे आपण कॅन्सर वगैरे जे बघतो आजार ते आपण आता जे केमिकल युक्त भाजीपाला आणि फळे खातो त्याचा खूप मोठा परिणाम आहे असं म्हणलं जातं. तर नक्कीच ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी जे आता शिकतायत तर त्यांनी हे वळून कारण त्यांचे प्राइस साधारण मला वाटतं 3 ते 4 पट जास्त असते नॉर्मल पेक्षा नक्कीच. ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यामुळे त्याच्यात नफा सुद्धा आहे आणि ते हेल्थच्या दृष्टीने खूप सुंदर. तर नक्कीच विचार करायला हवा आणि ज्यांच्याकडे शेती काही एकर मध्ये शेती आहे आपल्या भागात बोईसर तारापूर चिंचणी ह्या भागात काही एकर शेती असलेले शेतकरी आहेत तर आणि त्यांची मुलं वळतातही आता शेतीकडे पाहिले आम्ही आमच्या इथेच चिंचणीला लोक करतायत तर चांगलं आहे खूप. आता स्वागत आहे. परदेशी भाषेचे शिक्षण तर त्यात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत परदेशी भाषा शिकून फॉरेन लँग्वेज? हा मॅडम भाषांना खूप डिमांड आहे पण ती व्याकरण मराठी आवाज येतोय ना? आय एम ऑडिबल? हा येतोय आता. एक आता मॅडम आवाज येतोय? हा येतोय मॅडम बोला. हा तर लिंग्विस्टिक ऍप्टिट्यूड असण्यासाठी आधी स्वतःची मातृभाषा पक्की असली पाहिजे, त्याचं व्याकरण पक्क असलं पाहिजे आणि मग स्वतःच्या भाषेबरोबर आपली हिंदी आजूबाजूच्या ज्या भाषा असतात गुजराती ह्या आपल्याला हळूहळू समजायला लागतात. मग त्याची आवड आहे आपल्याला लक्षात आलं की आपण परदेशी भाषांकडे वळलं पाहिजे. परदेशी भाषांना खूप डिमांड आहे. आज स्पॅनिश मेरिडियन फ्रेंच जर्मन आता तर ह्या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन सुद्धा क्लासेस सुरू झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाने स्वतः सुरू केलेले आहेत. तर माझं म्हणणं परदेशी भाषा शिकल्यानंतर कुठे कुठे संधी आहे. तर बाळांनो ज्या मुलांना परदेशात जायची फार आवड असते काहीतरी क्रेज असते की मला काहीतरी करायचंय तर अशा मुलांनी 11वी-12वी पासून एक भाषा निवडायची फक्त एकच. कारण तुम्ही 2-2 भाषा निवडल्या तर अभ्यासावर कठीण होतं आणि ताण पण पडतो. जर ज्या कॉलेजमध्ये अवेलेबल असेल फ्रेंच जर्मन 11वी पासून घ्या नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही सेपरेटली प्रायव्हेटली पण शिकू शकता. तर एक लँग्वेज निवडा. आता समजा स्पॅनिश घेतली तर त्याच्या 9 लेवल्स असतात. त्या 9 लेवल्स तुम्ही 11वी-12वी BA BCom करेपर्यंत त्या हळूहळू पार पाडायच्या आणि त्याच्यातलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. त्यानंतर तुम्हाला मुंबई विद्यापीठातर्फे 1 वर्ष परदेशी जाण्याची संधी असते. महाराष्ट्रातले 20 मुलं सिलेक्ट करतात त्यांना स्कॉलरशिप दिली जाते पण त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन असते. कारण आता बरेच मुलं शिकतायत मग आपली जर लेवल किंवा उच्चता तेवढी असेल तर तुम्हाला ती संधी मिळू शकते.
परदेशी भाषा शिकण्याचे एक फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम्बेसी मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. आज मुंबई शहरामध्ये जवळपास 85 कॉन्सुलेट्स आहेत. प्रत्येक देशाचं ऑफिस आहे. तसं दिल्लीत सुद्धा आहे, मद्रास मध्ये आहे. जे मोठी शहर आहेत कलकत्ता, अशा ठिकाणी प्रत्येक देशाची एम्बेसी आहे. मग त्या एम्बेसी मध्ये ती भाषा येणारे लोकच नियुक्त केले जातात. मग आता ते इथं समजा एखादी एम्बेसी उदाहरणार्थ रशियन असेल, फ्रेंच असेल, तर तिथे लागणारे जे वर्कर्स आहेत छोटे छोटे क्लास 3 क्लास, ते काही तिकडून चायनाहून येत नाही, ते आपल्याला इथलेच भरले जातात. तर आपल्याला ती लँग्वेज असेल आणि आपलं टेक्निकल नॉलेज असेल, टेक्नोसॅव्ही असेल, कॉम्प्युटरचं ज्ञान असेल, तर ते लगेच आपल्याला अपॉइंट करतात. आज बघा 85 कॉन्सुलेट म्हणजे विचार करा कितीतरी जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. आणि तुम्ही जर हुशार असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा प्रमोशन मिळत जातं. आता रशियन कॉन्सुलेट घ्या, फ्रेंच घ्या, जर्मन घ्या, तिथं सगळे आपल्या मराठी स्त्रिया आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्ही जी भाषा निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर पर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही मास्टर मध्ये चांगले मार्क्स काढले तर तुम्हाला त्या देशाला पीएचडी करायला जायला संधी मिळते. आता योगायोगाने प्रत्येक विद्यापीठामध्ये परदेशी भाषांचे क्लासेस उघडलेले आहेत, कोर्सेस निवडलेले आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये बीए विथ फ्रेंच, बीए विथ रशियन, बीए विथ मेरिडियन असे सुद्धा कोर्सेस आहेत, एमए आहे. तर तिथं तुम्हाला प्रोफेसर म्हणून जॉब लागू शकतो. दुसरा म्हणजे आता समजा परदेशी लोकांना ना आपल्या दागिन्यांची ह्याची खूप आवड असते, पण परदेशामध्ये एवढे दागिने नसतात. तर आपले जे सोनार आहेत ज्वेलर्स, त्यांच्याकडे तुम्ही जर 1 तास काम केलं म्हणजे त्या देशातल्या लोकांना फोनवर तुम्ही फक्त डिझाईन समजावून सांगितली, म्हणजे त्यासाठी तुम्हाला ती परदेशी भाषा प्लस इंग्लिश तुमची परफेक्ट असली पाहिजे. त्या दोन्ही भाषांचं जर कॉम्बिनेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला एका तासाला सुद्धा 4-4 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. मग ती भाषा शिकणं म्हणजे नुसतं अ ला ट नाही, त्या भाषेतलं साहित्य तुम्हाला आलं पाहिजे, त्या भाषेतलं तुम्हाला साहित्य अनुवादित करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं म्हणजे तिथलं पाहुणचार, तिथलं कल्चर, हे सगळं तुम्हाला समजलं की तुम्हाला चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. एक ते एम्बेसी आहे, कॉन्सुलेट्स आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रापेक्षाही दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये अनुवादक, दुभाषी म्हणून तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आहे. किंवा मोठमोठे दौरे होतात वेगवेगळ्या लोकांचे, देशांचे, त्या दौऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला दुभाषी म्हणून जाण्याची संधी मिळते. अशा आत्ताच मागे 28 वर्षाच्या मुलीला मोदी साहेबांबरोबर जायला मिळालं. अशा कितीतरी मुली आहेत. पण तुम्ही ते स्वतः एकच भाषा निवडा. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही 2-3 भाषा शिकत बसलात तर एकही भाषा धड होणार नाही. मग तुम्ही जी भाषा निवडाल त्याच्यामध्ये एमए पर्यंत जा. तुम्हाला स्वतःचे क्लासेस खोलता येतील. तुम्ही जर्नलिस्ट म्हणून पण काम करू शकता मीडियामध्ये. त्यानंतर इंटरप्रिटर आहे, त्याच्यानंतर अनुवादक म्हणून करू शकता. एम्बेसी मध्ये आहे, पार्लमेंट मध्ये आहे, स्वतःचे क्लासेस काढता येतील कॉलेजमध्ये. आणि आज आयसीएससी, सीबीएसई, आयबी स्कूल मध्ये परदेशी भाषा त्यांनी सुरू केलेल्या आहेत. ह्या लोकांना तिथे जॉब अपॉर्च्युनिटी पटकन लागू शकते. पण आधी मी सांगते, परदेशी भाषांबरोबर आपल्या ज्या भाषा आहेत भारतातल्या, उर्दू, तेलुगू, तमिळ, ह्या सुद्धा भाषा शिकणे गरजेचे आहे. कारण आपली त्यांची फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. तमिळ आणि तेलुगूची फिल्म इंडस्ट्री मोठी असल्यामुळं ती जर नॉलेज आपल्याला असेल तर आपण त्यांचं लिटरेचर किंवा आपले जे कन्सेप्ट आहेत क्रिएटिव्हिटीचे, किंवा आपलं जे लिटरेचर आहे, किंवा आपल्या स्वतःमध्ये जे आयडिया आहेत, तर ते आपण त्या भाषेमध्ये जर ट्रान्सलेट केल्या तर तुम्हाला तेलुगू आणि तमिळला सुद्धा खूप डिमांड आहे. म्हणून माझं तर म्हणणं आहे, आपल्या आधी स्वतःच्या भाषा प्लस परदेशी भाषा ज्यांच्यामध्ये आवड आहे त्यांनी ते जरूर करा. एसएनडीटी विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये एमए लिंग्विस्टिक नावाचा कोर्स आहे, तो खूप छान आहे. तो कोर्स केल्यानंतर पीएचडी सुद्धा आहे. तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये थांबू नका. पुढे पुढे शिकत राहिला तर संधी नक्कीच मिळेल. खूप मस्त मॅडम, खूप छान माहिती मिळाली. मला वाटतं आपल्याकडे एवढं हे परदेशी भाषे शिकण्याचं प्रमाण खूपच कमी आहे म्हणजे आपल्या भागामध्ये. तर नक्कीच विचार करावा विद्यार्थ्यांनी. पुढचा प्रश्न आहे, मिलिटरी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्यामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काय क्षमता असायला पाहिजे? एअरफोर्स, मिलिटरी आणि नेव्ही यांच्यामध्ये जाण्याची आवड असली पाहिजे. देशभक्ती त्याच्या रक्तात कणाकणात रोवली पाहिजे. असेच काही मुलं सांगतात, मी असे मुलं बघितलेत. एका मुलाचं मी ऐकलं की तो मला म्हटलं एनडीएतच जायचे, त्याची आई नको म्हणत होती, मी एकुलता एकच आहे, नाही
तो म्हणला मी जाणारच, माझ्या भोवती तिरंगा गुंडाळलेला असला तरी चालेल पण मी जाणार. की त्या मुलामध्ये इतकी तीव्र इच्छा होती आणि तो मुलगा NDA ची एक्झाम करून पास करून तो गेला. की जी क्षमता, जी आवड मुलामध्ये असेल ती तीव्र असली पाहिजे. दुसरं फिजिकल फिटनेस, त्याची हाईट, बॉडी, त्याच्यानंतर त्याचं आयसाईट, त्याचबरोबर मेंटल फिट आहे की नाही. आपण नुसतं वरून फिट असलं तरी चालणार नाही, आपलं मेंटल हेल्थ पण चेक केलं जातं. आणि याबरोबर तुम्हाला एअरफोर्स किंवा नेव्ही मध्ये जाण्यासाठी तुम्ही त्या क्षमता आहेत का नाही हे सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला आधी स्वतःला कळलं पाहिजे त्याच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट. एअरफोर्स मधले काय आहेत, नेव्ही मधले काय आहेत. मग नेव्ही मध्ये जायचं तर 6-6 महिने तुम्हाला शिपवर राहावं लागेल. मग आपल्याला ते जमेल का, आपला हेल्थ कशी आहे, आपला ऍटिट्यूड कसा आहे. शेवटी त्या स्वभावावर पण अवलंबून आहे. आपल्याला होमसिक असेल तर तो मुलगा टिकूच शकणार नाही, 2 दिवसात वापस येणार. मग असे खूप वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. मग ते निवडण्यासाठी स्वतः मुलांनी ठरवलं पाहिजे. आणि मुलाला हे कसं कळणार, तर त्याने कुठल्याही गोष्टीचा निवड करत असताना त्या गोष्टीचे प्लस आणि मायनस, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह, त्या दोन्ही गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत. आणि आपल्याला काय जमतं, काय झेपतं, काय जमणार नाही, उगीच आपण जा परत वापस या हे होण्यापेक्षा ह्याचा नीट सारासार विचार करून एअरफोर्स, मिलिटरी आणि नेव्ही मध्ये खूप चांगलं करिअर आहे, खूप मोठे पगार आहेत, खूप पॅकेज आहे, पण तेवढीच रिस्क सुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी आणि मुलांनी विचारात घेतल्या पाहिजेत. आणि शक्यतो पालक असा फोर्स नाही करत. मुलगा इंटरेस्टेड असेल तर मुलं जातात, कारण हे फील्डच असं आहे. तुम्ही इंजिनियर होऊन जाऊ शकता, ग्रॅज्युएशन होऊन जाऊ शकता, 12वी नंतर सुद्धा संधी आहेत. मुलींसाठी स्पेशल MSc फिजिक्स नंतर एक बॅच केलेली आहे हैदराबादला. अशा विविध संधी आहेत एअरफोर्स मध्ये, नेव्ही, मिलिटरी सगळीकडे. त्याच्यामध्ये शिपवर राहायचं असेल तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स असेल तरी तुम्हाला संधी आहे. नर्सिंग केलं असेल तरी संधी आहे. टीचरचा कोर्स केला असेल तर तिथं सुद्धा टीचर लागतात, प्रिस्ट लागतात, प्रत्येक धर्माचे रिलिजियस प्रिस्ट लागतात, म्हणजे धर्मगुरू लागतात, पुजारी लागतात, भिक्खू लागतात. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की आपलं जसं आहे इकडे वेगवेगळ्या जॉब्स, तसं मिलिटरी आणि नेव्ही मध्ये सुद्धा पॅथॉलॉजिकल लॅब आहेत. तिथल्या लोकांसाठी सगळ्या सोयी गरजेच्या आहेत. म्हणून इथं जसं रिक्रुटमेंट होतं तसं त्याच प्रमाणावर मिलिटरी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये होतं. तिथं खूप बेनिफिट्स आहेत. आता तर 15 वर्ष झालं तुम्ही व्हॉलंटरी घेतली किंवा रिटायरमेंट घेतली तर तुम्ही इथं येऊन सुद्धा भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी परत जॉब करू शकता. असे मी काही लोक बघितले की त्यांनी तिथं येऊन तरुण वयात पटकन नोकरी लागली. मिलिटरीमध्ये 15 वर्ष झाल्यानंतर इथं येऊन MPSC पास होऊन झालेले मुलं आहेत किंवा बँकेमध्ये जॉब लागलेला आहे. म्हणजे तिकडचं पेन्शन प्लस इकडे पुन्हा रिजॉईन असे सुद्धा मुलं करतायत. ती खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण मिलिटरीतल्या लोकांना त्यांना तर फायदे आहेत, प्लस त्यांच्या मुलांसाठी सुद्धा सरकारने 5% कोटा ठेवलेला आहे. म्हणजे आपण आपल्या पुरतच नाही सरकारने ठेवलं, त्यांच्या मुलांची सुद्धा शिक्षणाची सोय केली आहे. त्यांच्यासाठी हॉस्टेल्स बांधलेले आहेत. त्यांच्यासाठी 5% कोटा म्हणजे खूप मोठी जागा आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन साठी. आणि प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं मिलिटरीचे आहात का, स्वातंत्र्य सैनिक आहात का, म्हणजे त्यांची खूप इम्पॉर्टन्स दिलेला आहे शासनाने. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा पण आहेत, गरजेचं पण आहे. आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी जावं म्हणजे चांगला स्केल पण आहे आणि फ्युचर पण उज्ज्वल आहे. हा एकदम नोबल प्रोफेशन आहे हे ऍक्च्युली. तर आता पुढे फॅशन टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगू शकाल आणि त्याच्यातल्या करिअर? फॅशन टेक्नॉलॉजी सध्या खूप डिमांड आहे, पण आता सध्या कोविडमुळे थोडा स्लॅक येईल, पण 6 महिन्यानंतर नक्की सुधारेल. पण फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्वाची त्याची फिंगर डेक्सिटी, बोटांची क्षमता असली पाहिजे. बोटांची क्षमता नसेल तर काहीच करू शकत नाही. ती ऍप्टिट्यूड प्लस कम्युनिकेशन, इंग्लिशवर प्रभुत्व, त्या 3-4 गोष्टी असतात. आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. क्रिएटिव्हिटी नसेल तर फॅशन टेक्नॉलॉजीला डिमांड त्या मुलगा जाऊच शकणार नाही. कारण आपल्या भारतामध्ये NIFT म्हणून एक इन्स्टिट्यूट काढलेले आहेत. जशा IIT आहेत, IIMS आहेत, तसं फॅशन टेक्नॉलॉजी सुद्धा NIFT आपल्या महाराष्ट्रामध्ये खारघरला आहे. तिथे जायचं असेल तर तुम्हाला त्यांची एंट्रन्सच द्यावी लागेल. त्या एंट्रन्स मध्ये पास झाल्यानंतर प्रोफेशनल 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. NIFT मध्ये जर तुम्ही चांगलं सिलेक्शन झालं, तुम्ही कोर्स पूर्ण केला तर डायरेक्ट तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं पॅकेज मिळतं. आज मनीष मोल्लकर आहे, सगळे मोठमोठे डिझायनर तिथून तयार झालेले आहेत. तर मला सांगायचं एकच आहे, NIFT मुंबईत आहे, अहमदाबादला आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. पण ते जाण्यासाठी तुमच्यात स्वतः क्रिएटिव्हिटी पाहिजे. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवता येईल, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोर्स खूप खर्चिक आहे.
म्हणजे त्या पालकांना ते परवडलं पाहिजे. कारण ह्या गोष्टींचे जे बनवायचे असतात साहित्य ते स्वतःला आणावं लागतं. मग खूपदा मुलं ना त्या कोर्सचा खर्च बघून जात नाही. तर अशा मुलांसाठी मी एक साधा कोर्स सांगते. SNDT मध्ये BSc फॅशन टेक्नॉलॉजी कोर्स आहे मुलींसाठी. मग तो कोर्स केला तरी काही हरकत नाही. स्वतःचं बुटीक टाकू शकतात किंवा पुढे तुम्ही मास्टर त्याच्यामध्ये करू शकतात. असं काही नाही की हे केलं की ते पाहिजे. त्याच्यानंतर मर्कंटाईलचा कोर्स करू शकतात. एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये जाऊ शकतात. असे छोटे छोटे कोर्स जरी केले तरी तुम्हाला फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट आहे. आज आपल्याला वाटतं काय ते गाऊन शिवायचे, पण छोट्या मॅक्सी गाऊन याला सुद्धा खूप डिमांड आहे. परदेशामध्ये 2,000 रुपयाची पण मॅक्सी वगैरे जातात, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात. पण ती मॅक्सी वेगळीच असेल. 2,000 रुपये प्राइस म्हणजे त्याच्यामध्ये किती अट्रॅक्टिव्ह असेल, किती ब्युटिफुल असेल, किती कलर कॉम्बिनेशन वापरले असतील. मग ही त्या फॅशन टेक्नॉलॉजी तयार करणाऱ्याची किंवा त्या कटिंग बिटिंग करणाऱ्याची जो मुलगा बनवतो त्याची क्रिएटिव्हिटी आहे. मग ही जर त्या व्यक्तीमध्ये त्या मुलांमध्ये असेल तर आणि तरच फॅशन टेक्नॉलॉजीला गेल्यावर खूप महत्व आहे. आज आपल्यामध्ये मुंबईमध्ये वरळीला सस्मिरा नावाची इन्स्टिट्यूट आहे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटची कमी फी आहे ऍडमिशनला, पण तुम्हाला त्यांची एंट्रन्स द्यावी लागेल. 12वी नंतर तिथे सुद्धा कोर्स आहे. तर अशा कोर्सची फी शक्यतो 1.5 लाख वगैरे आहे. तर जर ज्यांना झेपत असेल त्यांनी जरूर जावं. नसेल तर त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे SNDT मध्ये सुद्धा आहेत. किंवा मुलांसाठी सुद्धा फॅशन टेक्नॉलॉजी खूप डिमांड आहे. कारण आज बघतोय आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे ड्रेसेस वगैरे असतात ते जो ड्रेस शिवणार असतो त्याला त्याचं पॅकेज असतं. म्हणजे तो जिथे जाईल तिथं ते फिल्मचं शूटिंग असेल तिथं तो फिरत असतो आणि त्याप्रमाणे त्याला ड्रेसेस शिवून द्यावे लागतात लगेचच्या लगेच. मग अशा पद्धतीने सुद्धा जर तुमच्यात हुशारी असेल, तुम्हाला थोडं स्किल असेल, कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये या फील्डला फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये खूप वाव आहे. आणि आज किती नाही म्हणलं तरी सुद्धा अमेझॉन वरून लोक खरेदी करतातच आहेत. जे जरी मोठ्या प्रमाणात नसेल, मंदी म्हटलं तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी चालतच आहे. छान. आता मेडिकलच्या क्षेत्राकडे येऊयात. मेडिकल क्षेत्र महाग आणि खूप वेळ घेणार आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी कोणते मार्ग आहेत आणि त्यांनी पॅरामेडिकल हा पर्याय ठेवावा का? येस येस, मेडिकल हा कोर्स आहे त्याला नीट द्यावी लागते आणि ती नीट परीक्षा 720 मार्कांची आणि जवळजवळ 10 ते 12 लाख विद्यार्थी आणि जागा 10,000. त्याच्यात पुन्हा सरकारच्या सगळ्या नॉर्म्स अटी याच्यामध्ये बसणं आणि मुलाला नंबर लागणं खरंच हे खूप मोठं दिव्य आहे. जे आज ते पालकांना पण समजलंय, शिक्षकांना समजलंय, सगळ्यांना समजलंय. आणि जर मुलगा म्हणतो MBBSच करायचंय तर तो साधा पालक म्हणेल सरकारी कॉलेजला लागला तर मी तुला शिकवू शकतो, अन्यथा नाही. कारण प्रायव्हेट कॉलेजची मेडिकलची फी आज कमीत कमी 14 लाख आणि जास्तीत जास्त 20 लाख एवढी आहे. तर तो साधा माणूस भरू शकणार नाही. कारण 5 वर्षाच्या फीचा खर्च जवळजवळ 1 करोड पर्यंत जातो. तर अशा मुलांसाठी माझं सांगणं आहे की MBBS नसेल तरी काही हरकत नाही. आज BAMS, BDS, होमिओपॅथीला खूप डिमांड आलेला आहे. आज बघा COVID-19 मुळे जग सगळं आयुर्वेदाकडे वळते आणि आयुर्वेद हा खूप उपयोगी आहे. म्हणजे आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्स नाहीत. ॲलोपॅथीने आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं, पण आयुर्वेदिकनी कायमचा पण वेळ लागतो आणि त्याही पेक्षा भारी म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथीने आपल्याला आजार बरा व्हायला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष लागतील. कारण ते क्रॉनिक आजार असतात आणि मग तो आजार कायमचा निघून जातो. माझं एकच म्हणणं आहे पालकांना की MBBS चा हट्ट करू नका. नाही लागला तर ठीक आहे. BDS पण चांगले कारण दाता डेंटिस्टला पण खूप डिमांड आहे. कारण आज बघा मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस पालघर अशा ज्या स्पर्धा होतात तिथे तुम्हाला दातांची ठेवण बघावी लागते. मग डेंटिस्ट डॉक्टर जर असेल तर तो त्याचं सगळं करू शकतो. कारण दात खूप महत्वाचे आहेत. मग त्याचबरोबर दाताची काळजी, कारण आपले जे बहुतेक आजार होतात ते दातांमधूनच होतात. जे डेंटिस्टला पण भविष्यात खूप डिमांड आहे. आज डेंटिस्ट, आयुर्वेद आणि होमिओपॅथी म्हटलं तर तोडीस तोड आहेत MBBSच्या, फक्त डिग्रीचा फरक आहे. आणि केंद्र सरकारने आयुष मंत्रालय त्याच्यासाठी स्थापन केले. म्हणजे भविष्यामध्ये BAMS, होमिओपॅथी, BHMS यांना सरकारी जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. आज तुम्ही बघताय पेपर काढून बघा किंवा ह्याच्यावर गुगलवर बघा किंवा व्हॉट्सअपवर बघा. महाराष्ट्र शासनामध्ये सगळ्यात सध्या जास्त भरती मेडिकलची आहे, पॅरामेडिकलची आहे. डॉक्टर आहेत, क्षकिरण तंत्रज्ञ आहेत, नर्सेस आहेत, फार्मासिस्ट आहेत, वॉर्ड बॉय आहेत. मग हे सगळं कधी आपल्याला जेव्हा COVID-19 झाल्यावरच आपल्याला सगळं लक्षात आलं. तर पॅरामेडिकलचं महत्व पहिलंही आहे, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तर माझं म्हणणं आहे जास्तीत जास्त मुलांनी पॅथॉलॉजीकडे सुद्धा वळावं. तर आज महाराष्ट्रामध्ये SNDT मध्ये BSc पॅथॉलॉजी कोर्स आहे. BSc पॅथॉलॉजी, BSc ऑप्टोमेट्री,
म्हणजे ग्रॅज्युएशन इन टेन फील्ड. ऑप्टोमेट्रीचा जर कोर्स केला तर तुम्ही चष्म्याचं दुकान टाकू शकतात किंवा आणखी त्याच्याबरोबर साइड बाय साइड तुम्ही काही करू शकता. पॅथॉलॉजी आहे, डायटिशियन आहे, न्यूट्रिशन आहे, वेलनेस ट्रेनर म्हणून तुम्हाला जॉब लागू शकतो. आज बघा मोठ्या ठिकाणी सगळेच जॉब करतील असं नाही, पण मुलींसाठी हे फील्ड खूप चांगलं आहे. SNDT मध्ये BSc, MSc, PhD पर्यंत हे कोर्सेस आहेत आणि डिग्री सुद्धा BSc होम सायन्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन घेऊ शकता. ट्रॅव्हल टुरिझम आहे, न्यूट्रिशन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सायकोलॉजी सुद्धा त्याच्यात सब्जेक्ट दिलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांनी विचार केला पाहिजे. आणि पॅरामेडिकलला आज जी संधी आहे, मुलांसाठी सुद्धा नर्सचा कोर्स आहे, पण आपल्याकडे मुलं जात नाहीत. पण तुम्ही जर केरळला वगैरे बघितलं तर मुलं सुद्धा नर्सिंगचा कोर्स करतात आणि परदेशात जातात. आज खरं आपल्याकडे सुद्धा ही पद्धत वाढली पाहिजे, कारण आपल्याकडे सुद्धा मेल नर्सची आवश्यकता आहे. कारण मिलिटरीत, नेव्हीमध्ये लेडीज नर्स अलाउड नाहीत. तिथे तुम्हाला जेंट्स नर्स आणि परदेशामध्ये सुद्धा खूप डिमांड आहे. तर जास्तीत जास्त BSc नर्सिंग किंवा आपला 3.5 वर्षाचा जनरल नर्सिंग मिडवाईफ कोर्स, हा दोन्ही कोर्स महत्वाचे आहेत. त्याचबरोबर BSc पॅथॉलॉजी, DMLT किंवा मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री या विषयांना खूप महत्व आलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञानाचा पण खूप महत्वाचं आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग, आता सध्या जे संशोधन होत आहे, व्हायरॉलॉजी. आता कोविडमुळे आपल्याला सगळ्यांना ह्या इन्स्टिट्यूटची नावं तरी माहिती झाली. कधी आपल्याला पुण्याला इन्स्टिट्यूट माहिती नव्हतं, पण आता व्हायरॉलॉजीवर खूप संशोधन होत आहे. विषाणू, जीवाणू, आणि याच्यामध्ये भविष्यात खूप संधी आहेत. फॉरेन्सिक सायन्स आहे. मग ज्याला बायोलॉजीची आवड आहे, नेचरची आवड आहे, रिसर्च करण्याची आवड आहे, त्यांची ती ऍप्टिट्यूड आहे, अशा मुलांनी जरूर या क्षेत्राकडे वळावं. पॅरामेडिकलला साइड बाय साइड काहीही तुम्हाला छोटे छोटे कोर्स करता येतील. आज भारत हा डायबिटीसचं राजधानी बनलाय असं झालेलं आहे, कारण 80 ते 85% लोकांना डायबिटीस आहे. मग अशा लोकांना ब्लड चेकिंग करण्यासाठी पॅथॉलॉजिस्टची गरज आहे, पुन्हा सोनोग्राफी करण्यासाठी क्षकिरण तज्ञांची गरज आहे. मग हे कुठून येणार? हे 12वी नंतर कोर्सेस किंवा BSc नंतर 1 किंवा 2 वर्षाचे कोर्सेस आहेत. आज आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठं टाटा हॉस्पिटल आहे, कॅन्सर रिसर्च एकच आहे. मग त्याला लागणारे कॅन्सरचे रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूट आहे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर संधी आहे. MSc आहे, PhD पर्यंत तुम्ही शिकू शकता. आज भविष्यामध्ये पॅरामेडिकलला डिमांड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, स्पीच थेरपी आहे, डायटिशियन, न्यूट्रिशन, असे विविध कोर्सेस आहेत. तुमची आवड, तुमच्या क्षमता, तुमचे मार्क्स हे बघून तुम्ही प्रवेश घ्यावा. आणि शक्यतो ते युनिव्हर्सिटी किंवा ते कॉलेज महाराष्ट्र शासनाचं रिकॉग्नाइज आहे की नाही हे जरूर बघा. कारण माझ्याकडे केसेस येतात, ती मुलं कुठेतरी शिकलेले असतात, अण्णामलाई युनिव्हर्सिटी वगैरे, आणि मग अशा मुलांना जॉब लागत नाहीत, मग ते रडतात, कारण त्या मुलांचे तेवढे पैसे, वर्ष, वेळ अख्खं वाया गेलेलं असतं. असं भविष्यात होऊ नये म्हणून तुम्ही ती युनिव्हर्सिटी किंवा ते कॉलेज तुम्ही 4 जणांना विचारून प्रवेश घ्या. कारण आपले पैसे कमवता येतील, पण गेलेला वेळ वाया परत मिळवता येणार नाही. आणि मग हळूहळू मुलं असं काही झालं आयुष्यामध्ये की डिप्रेशनकडे वळतात, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, पालक हताश होतात. हे होऊ नये म्हणून माझी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही ज्या कॉलेजला जाल, जे प्रवेश घेणार आहे ते जरूर घ्या, पण ते रिकॉग्नाइज आहे का, शासन मान्य आहे का हे जरूर बघा आणि मग प्रवेश निश्चित करा. हो, नक्कीच मॅडम. आता मास मीडिया या क्षेत्राविषयी थोडीशी माहिती मिळाली तर सांगा. मास मीडिया अतिशय महत्वाचं आहे. जवळजवळ आपल्याकडे आता टीव्हीवर जर बघितलं तुम्ही, कुठल्याही टीव्हीवर 500च्या वर चॅनल्स आहेत. मग मास मीडिया म्हणजे काय? जर्नलिझम. नुसतं जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता नाहीये, त्या जर्नलिस्ट मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. जवळजवळ त्याच्यामध्ये 50 बाय फॅक्टर आहेत. म्हणजे फोटोग्राफी आहे, त्याच्यानंतर तुम्ही रायटिंग स्किल आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये समीक्षण करू शकता, पुस्तकाचं परीक्षण करू शकता. फोटोग्राफी म्हणजे वाईल्ड फोटोग्राफी असेल, फिल्म फोटोग्राफी असेल. मग त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी प्रकार केलेले आहेत. तुम्हाला स्पोर्ट्स आवडतं तर स्पोर्ट्स माहिती तुम्ही द्या. म्हणजे त्याच्यामध्ये बायफर्गेशन करून तुम्ही जर्नलिस्ट मध्ये, मास मीडियामध्ये तुम्ही एकच क्षेत्र निवडा. आता जे कोर्सेस आहेत मुंबई विद्यापीठामध्ये BMM, बॅचलर ऑफ मास मीडिया, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे 10 पैकी 3 कोर्सेस निवडा किंवा 6 निवडा आणि तुम्ही फायनल पर्यंत त्याच्यामध्ये मास्टरी मिळवा. आज अॅनिमेशन प्लस सायकोलॉजी सुद्धा मास मीडियामध्ये आहे. कम्युनिकेशन स्किल आहे. तर तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही निवडा. आणि मास मीडियाला भविष्यात स्कोप आहे, आजही आहे आणि पुढेही राहणार.
तर मास मीडियाच्या मुलांना कुठे संधी आहे तर एकच आहे गव्हर्नमेंटचं, म्हणजे दूरदर्शन, आकाशवाणी. आणि जिथे जिथे आपल्याला ह्या मन की बात आपण बघतो दररोज टीव्हीवर, इथे तुम्हाला मास मीडियाचे स्टुडंट लागतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही BMM करून नाही चालणार. तुम्हाला सगळ्यात मोठं जे कॉलेज आहे दिल्लीला, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, इथं जर तुम्ही मास्टर केलं तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबच्या खूप संधी आहेत. कारण आकाशवाणी, दूरचित्रवाणी हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे. म्हणजे तुमच्या मनाची तयारी पाहिजे, तुम्हाला काहीतरी मोठं मिळवायचंय, त्यासाठी मी तयारी केली पाहिजे. मास मीडियामध्ये जाण्यासाठी सर्वात महत्वाची बेसिक गोष्ट म्हणजे रिडिंग स्किल चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर मग तुम्ही काय पुढे त्याच्यामध्ये रायटिंग करणार, समीक्षा करणार, स्क्रिप्ट लिहिणार. जरी तुम्ही फोटोग्राफर असाल तरी 4 ओळी तर तुम्हाला लिहून द्याव्या लागतील, आणि त्या 4 ओळी खूप आकर्षक असल्या पाहिजेत, अट्रॅक्टिव्ह असल्या पाहिजेत. म्हणजे तुमचं रायटिंग स्किल खूप महत्वाचं आहे. तर याच्यासाठी मला सांगायचंय की मास मीडिया जायचं असेल तर तुमच्यात सर्वात महत्वाचं डेअरिंग पण असली पाहिजे, लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे, रिस्क घेण्याची तयारी पाहिजे. आज बघताय एवढ्या पावसामध्ये, कोविडमध्ये पत्रकार असे इकडे तिकडे फिरतात. आपल्याला कधी कधी वाटतं कसे जातात, कसे फिरतात, किती म्हणजे त्यांना पण स्वतःच्या जीवाची काळजी आहे की नाही. तर हे सगळे गुण जर असतील तरच जा. नाही मला, आणि त्यांच्या ड्युट्या सुद्धा शिफ्ट ड्युट्या असतात, 6-6 तासाच्या रात्रपाळ्या असतात. मग आपल्याला ते झेपेल का? करताना कोर्स केला BMM पण मला जमत नाही असे पण म्हणणारे विद्यार्थी आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे. मास मीडिया मध्ये जर तुम्ही करिअर ठरवलं तर तुम्हाला खूप फायदे आहेत. पत्रकार म्हणून तुम्हाला अमुक मोठ्या लोकांशी भेटता येतं, बोलता येतं. तुमच्यासाठी कुठल्याही प्रोग्रामला जा, तुम्हाला एक कार्ड दिलं असतं पत्रकारांसाठी, पत्रकार संघामध्ये तुम्हाला जॉईन होता येतं, तुमच्यासाठी स्पेशल रांग असते. किंवा जर तुम्ही गव्हर्नमेंटचे पत्रकार बनलात तर तुम्हाला परदेशात सुद्धा जायला संधी असते. परदेशामध्ये वेगवेगळे देश बघून येता येतं, विश्लेषण करता येतं, तिथली माहिती, आंतरराष्ट्रीय व्यवहार, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज मिळवता येतं. पण त्या पत्रकाराला त्याच्या भाषा म्हणजे कम्युनिकेशन स्किल प्लस लँग्वेज, लिंग्विस्टिक ऍप्टिट्यूड त्याची हाय असली पाहिजे. आज मास मीडियामध्ये आपण लगेच म्हणतो फक्त पत्रकार, तसं नाहीये. पत्रकारितेमध्ये बायफर्गेशन भरपूर आहे. मग ह्या बायफर्गेशन मध्ये जाण्यासाठी तुमची स्वतःची आवड असली पाहिजे. मास मीडिया केल्यानंतर तुम्ही अॅनिमेशन मध्ये पण करिअर करू शकता, टेलिमार्केटिंग मध्ये पण जाऊ शकता. आज बघा टीव्हीवर किती ऍड येतात अशा की तुम्ही आत्ताच्या आत्ता खरेदी घ्या. त्या ते सायकोलॉजिकली आणि असे बिझनेस करतात की माणसं पटापट ते ऑनलाईन अमेझॉन मध्ये बुक करतात, पैसे जातात, वस्तू घरात येते. हे करण्याचं सुद्धा स्किल आहे, तंत्र आहे, ते सगळ्यांना जमत नाही. मग हे तंत्र जमवण्याचे सुद्धा कोर्सेस आहेत. तर मास मीडिया खूप चांगला आहे. मास मीडियामध्ये केल्यानंतर मास्टर करा, PhD करा. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये एक कार्ड मिळतं, त्याच्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी कोटा असतो, पत्रकारांसाठी स्पेशल कोटा असतो, ब्लॉक मुंबई सारख्या ठिकाणी, कलकत्त्या सारख्या ठिकाणी. पत्रकार होण्यासाठी तुम्ही जर एखाद्या मास मीडियाचा कोर्स केल्यानंतर, पत्रकार झाल्यानंतर एखाद्या पॉलिटिकल पक्षाशी जर निगडीत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्या संधी सुद्धा मिळू शकतात. म्हणजे MLC मिळू शकते, MP खासदारकी पण मिळू शकते, किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे तुम्ही जर संपादक झालात तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या संधी स्वतःच काढू शकतात, किंवा आणखी त्याच्यामध्ये पुढे मोठ्या मोठ्या पोस्टवर पण तुम्ही जाऊ शकतात. पण मास मीडिया मध्ये करिअर करायचं असेल तर डेअरिंग, लिडरशिप आणि कम्युनिकेशन स्किल, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व, या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके. तर आता भारतातील व परदेशातील उच्च शिक्षण यामध्ये फरक काय, आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअरसाठी भारतीय विद्यार्थी फॉरेनला जातात, तर ह्याची म्हणजे महत्वाची कारणे काय? कारण भारत सुद्धा अगदी प्रगतीपथावर आहे असं असताना सुद्धा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये IIT आणि IMS 20 आणि 23 आहेत. म्हणजे ह्या मर्यादित आहेत, आणि तिथली प्रवेश परीक्षा जी आहे ती काठिण्य पातळीची आहे. आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या मानाने तेवढी मुलं पास होऊ शकत नाही, तेवढे प्रवेश मिळवू शकत नाहीत. हा पहिला अडचण आहे. मग त्याच्यानंतर काही मुलांच्या डोक्यात असं लहानपणापासून ठरलेलं असतं की मला परदेशात शिकायला जायचं. परदेश म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये फिट असल्यामुळे त्यांच्या मनात एक क्रेज निर्माण झालेली असते, आणि मग ती मुलं पहिल्यापासून ठरवल्यामुळं त्यांचं लक्ष IIT किंवा IMSच्या कॅट देण्यापेक्षा त्यांच्या डोक्यामध्ये GRE, टोफेल, GRE ह्याची तयारी करतात, IELTSची तयारी करतात. परदेशात जायचं असेल तर आपलं शिक्षण खूप उच्च दर्जाचं आहे, कारण IIT आणि IMS मध्ये नंबर लागणं म्हणजे नॉट ए जोक. पण तिकडं गेल्यानंतर तिकडच्या युनिव्हर्सिटीचे नॉर्म्स वेगळे आहेत.
त्यांच्या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर तिकडे नेदरलँड घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या किंवा युके घ्या किंवा मॅसेच्युसेट्सला घ्या, त्यांच्या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर ते तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला स्कॉलरशिप्स डेव्हलप करतात, फंड देतात. तर ते स्कॉलरशिप पण चांगल्या दर्जाचे असतात. तर ते स्कॉलरशिप प्लस तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही फी भरून तिथे मास्टर इन सायन्स मास्टर करू शकतात. एनी स्टुडंट, कारण तिथली लोकसंख्या कमी आहे. भारतातून काही सर्वच मुलं नाही, 10% मुलं किंवा 20% मुलं फार फार तर परदेशात शिकायला जात असतील. कारण कितीही नाही म्हटलं तरी आजच्या कंडिशनला परदेशामध्ये एमएस करायचं म्हणजे कमीत कमी 40 ते 45 लाख रुपये खर्च येतो. तो साध्या पालकाला परवडणारा नाही. तर आपल्याकडचंही शिक्षण उच्च दर्जाचं आहे, परदेशातलंही आहे. परदेशामध्ये रिसर्चला फार महत्व देतात आणि रिसर्च करत करत तिथे सर्वात प्रथम रिसर्चच्या संधी आहेत, तिथल्या इन्स्टिट्यूट आहेत, लॅबोरेटरीज आहेत आणि त्यांची पद्धत असल्यामुळं रिसर्च तिथं केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तिथे स्टायफंड पण मोठ्या प्रमाणात देतात आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे, पॅकेजेस जास्त आहेत. आपल्याकडे सुद्धा बघा IIT किंवा IIMS केलेले मुलं बरेच 50% तरी मुलं परदेशात जातात पुढे. फक्त एकच इन्स्टिट्यूट आहे ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, त्याचेच विद्यार्थी भारतामध्ये संशोधन करत असतात. पण ICT ची संख्या पण विद्यार्थी संख्या लिमिटेड आहे आणि ICTतली मुलं कधीच जास्त परदेशात जात नाही, कारण त्यांच्या शिकत असतानाच त्यांच्या मनामध्ये रुजलेलं असतं की आपण जे शिकतोय ते आपल्या भारतासाठीच त्याचं डेव्हलपमेंट करायची. ही सुद्धा धारणा खूप महत्वाची आहे. परदेशात जाणं, परदेशात शिक्षण घेणं आणि परदेशात जॉब मिळाला तरच बेनिफिशियल आहे. कारण आज किती नाही म्हटलं तरी 45 लाख रुपये खर्च केल्यानंतर जर भारतात येऊन 20-25 हजाराची नोकरी मिळत असेल तर त्या मुलाला ते परवडणार नाही. मग तो मुलगा तिकडेच जॉब करून तेवढे ते 45 लाख आपल्या शिक्षणावर खर्च झालेले तिकडेच कमवतो. मग हळूहळू त्याला तो परदेश आवडायला लागतो आणि तिथेच सेट होतो. मग त्याला ते ग्रीन कार्ड मिळतं. ही हळूहळू अशी आपली मालिका आहे. शिक्षण भारतातलं आणि परदेशातलं त्याच दर्जाचं आहे, किंबहुना आपलं आणखी IIMS चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण फक्त आपल्या परीक्षा कठीण आहेत. परीक्षा कठीण म्हणजे तेवढी विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे म्हणावं त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी तिथं पोहोचू शकत नाहीत, कारण सगळे सरकारच्या अटी नॉर्म्स या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो. आज रिसर्चचं महत्व जास्त कळलेलं आहे. COVID-19 मुळे आज बघा आपल्याकडे ज्या ज्या इन्स्टिट्यूट होत्या त्या आता त्यांना भरपूर ऊर्जा देत आहेत, वेगवेगळे फंड्स आणत आहेत CSR अंतर्गत आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स. आज बघा काल सांगितलं 132 कोविड हॉस्पिटल्स तयार केली, कारण ती नीड आहे. परिस्थितीप्रमाणे बदलावंच लागतं. म्हणून भविष्यात सुद्धा आपल्याला रिसर्चला खूप वाव येणार आहे. आज नाहीये, आज प्युअर सायन्स कडे जाण्यासाठी मुलांची मानसिकता तयारी नाही, पालकांची सुद्धा नाही. पण आपल्या भारतामध्ये आयसर ही संस्था तयार केलेली आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड टेक्नॉलॉजी. ती महाराष्ट्रात योगायोगाने पुण्यालाच आहे आयसर. मग तिथे तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर 12वी नंतर तुम्हाला त्यांची एंट्रन्स द्यावी लागते. 12वी नंतर 5 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर MS मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री मिळते. मग तिथे सुद्धा बायफर्गेशन आहे. एखाद्याला केमिस्ट्री आवडत असेल, फिजिक्स आवडत असेल, बॉटनी, झुऑलॉजी किंवा मॅथ्सवर पण संशोधन सुरू आहे. मग MS केल्यानंतर कधीही नाही म्हटलं तरी पगाराची एक लिमिटेशन असते. गव्हर्नमेंट जॉब म्हणजे एक लिमिटेड पगार असतो. फार फार 3 लाख महिन्याला, 5 लाख. पण परदेशात तसे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये पॅकेजेस असतात. ते पॅकेज एवढं सरकार देऊ शकणार नाही. ही सुद्धा काही मुलांमध्ये फरक असतो पगाराचा बघण्याचा आणि मग अशा दृष्टिकोनातून मुलं परदेशी वळतात. ज्याला देशासाठी काही करायचं तर तो बघणारच नाही पगार किती आहे, पॅकेज किती आहे. त्याची आवड असेल तर तो इथंच करणार, इथंच शिकणार आणि पुढे त्याचं ज्ञान वापरणार. तर मला एकच म्हणायचंय, परदेशी शिक्षणासाठी पालकांनी हे करण्यापेक्षा लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवलं पाहिजे. स्वतःची मेंटॅलिटी बदलली पाहिजे. शिक्षण तर कुठेही आहे, तुम्ही तुमचं डेडिकेशन आणि डिव्होशन त्या विषयामध्ये एक्सलन्स 100% दिलं, नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यश मिळवू शकता. आज ऍग्रिकल्चर मध्ये बघा आपलं खूप पुढं आहे भारत. वेगवेगळ्या संशोधन आहेत, तांदळाच्या जाती आहेत, वेगवेगळ्या भाज्यांच्यावर संशोधन सुरू आहे. मग हे कशामुळे आलं की तिथं विद्यार्थी वळतायत, तिथं जातायत. पण प्युअर सायन्स कडे मुलांचा ओढा का नाही? तर आपल्याकडे डॉक्टर आणि इंजिनियर ह्याला जे स्टेटस दिलेलं आहे समाजामध्ये, तेवढं सायंटिस्ट ही संकल्पना अजून रुजली नाही. ती रुजायला थोडा वेळ लागेल आणि डॉक्टर इंजिनियरचं महत्व थोडं हळूहळू कमी झालं की आपोआप मुलं सायन्स रिसर्च कडे वळतील, जेनेटिक इंजिनिअरिंग कडे वळतील, बायोकेमिस्ट्री कडे वळतील, बायोटेक्नॉलॉजी कडे पण वळतील. नक्कीच नक्कीच मॅडम. तर प्रश्न आहे की IQ टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतले जातात बऱ्याच ठिकाणी, तर त्या कितपत युजफुल आहेत असं त्यांचा विचार आहे.
IQ आता टेस्ट हे घेतली जाते, ऍप्टिट्यूड टेस्ट हा दोन्ही. ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट, IQ टेस्ट ही सगळ्यात ट्रस्टवर आहे. म्हणजे त्या मुलांनी जर व्यवस्थित दिली, आता शासनाने पण कलर चाचणी केली, तो रिपोर्ट वेगळा आणि प्रत्यक्ष 1 to 1 घेणे हा पण फरक आहे. पण मुलगा जेव्हा मनाने व्यवस्थित सोडवतो तेव्हा त्याचा रिझल्ट ऍक्युरेट येतो. जर नुसतं क्लिक क्लिक करायचं म्हणून बरोबर केलं तर त्याचा रिझल्ट चुकीचा येणार. रिझल्ट चुकीचा आला की त्याचं प्रेडिक्शन चुकीचं येणार आणि मग ते खापर कोणावर फोडणार तर काउन्सिलरवर फोडणार. तसं न होता मुलांनी जर टेस्ट व्यवस्थित दिली, मनापासून दिली, तर त्याचं जो इंटरेस्ट आहे, त्याची ऍप्टिट्यूड आहे, ती सायकोलॉजिस्ट ओळखू शकतात आणि त्या दृष्टीने त्याला गायडन्स दिलं जातं. त्याची सप्तसूत्री सुद्धा चेक केली जाते. कारण शेवटी कितीही नाही म्हटलं तर त्या मुलाला तो कोर्स झेपला पाहिजे. झेपत नसेल तर उगीच सांगून त्याला काही अर्थ पुरणार नाही. ओके. त्यांना विचारायचं आहे की ऍक्टिंग स्कूल बद्दल त्यांना माहिती हवी आहे थोडीशी. हा, ऍक्टिंग स्कूल आता NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे दिल्लीला, किंवा पुण्यामध्ये फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. पण इथे नंबर लागण्यासाठी तुमचं पहिल्यापासून कॉलेज जीवनामध्ये तुम्ही तसं काम केलेलं हवं. मोठमोठ्या एकांकिकामध्ये तुम्ही बक्षिसं मिळवली पाहिजे. आणि समजा नसतील मिळवली अशा मुलांसाठी आपल्याकडे गोरेगावला बिस्लिंग वुड म्हणून एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, अनुपम खेरणीकडे. मग अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण ते खूप कॉस्टली आहे, त्यांची फी 1.5 लाख 2 लाख. जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मधून ड्रामाचे कोर्स करू शकता. ओके. आता IAS आणि UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी चं प्रमाण खूपच कमी आहे आणि उत्तर भारतीय विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात असतात. तर ह्याच्या मागचं कोणतं कारण असावं नेमकं? बघा, आपल्याकडे UPSC ला वळतात मुलं, पण डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर. तर याचं एकमेव कारण म्हणजे UP कडे लहानपणापासून मुलांमध्ये IAS ऑफिसर बनायचे क्रेज असते आणि तिथे प्रायव्हेट मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे ऍडमिशन लगेच मिळते इंजिनिअरिंगला, फी भरली ऍडमिशन मिळालं, तो पुढे जॉब लागेल न लागेल त्याला झेपेल हा मुद्दाच नाहीये. तर तिथे प्रायव्हेट कॉलेज नसल्यामुळं इथे जी शिकणारी मुलं आहेत ती फक्त गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकतात आणि न नंबर लागलेली मुलं तिथली ग्रॅज्युएट होतात आणि त्यांची पहिली भाषा हिंदी आहे. कारण पेपर जो असतो ते हिंदी आणि इंग्लिश असतो, बायलिंग्वल. मग त्यांच्यावर हिंदी भाषेचं प्रभुत्व असल्यामुळे आणि ग्रॅज्युएट होत असताना ती मुलं साइड बाय साइड बँकेच्या परीक्षा, वेगवेगळे क्लासेस, UPSC चे कोचिंग असतं, प्रतियोगिता दर्पण, योजना, सगळ्या हिंदी मासिकांचं ते वाचन करत असतात आणि हळूहळू त्यांचं जनरल नॉलेज GK हा पेपर असतो तो त्यांचा कॉलेज जीवनामध्येच तयार होतो. आपल्याकडे काय म्हणतात की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी क्लास लावेल, मग मी तयारी करील, असं चालणार नाही. योग्य त्या वयात योग्य ते प्रशिक्षण जर घेतलं तरच भविष्यामध्ये आपल्याला करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही रिडिंग वाढवलं तर ते कठीण जातं, होऊ शकतं, नाही असं नाही. पण जर तुम्ही शालेय जीवनापासून जर तयारी केली, वर्तमानपत्रांचं वाचन केलं, जवळजवळ डेली जर न्यूजपेपर 5 प्रकारचे वाचले, वेगवेगळे हिंदी, मराठी, इंग्लिश, तर तुमची जनरल नॉलेज तुमचा इथंच सब्जेक्ट तयार होतो आणि मग हळूहळू तुम्हाला ते सोपं जातं. आज उत्तर भारतीय मुलांमध्ये ही संख्येचं कारण तेच आहे, ते लहानपणापासून त्यांचं रिडिंग स्किल चांगलं आहे, ग्रास्पिंग पॉवर, अडॅप्टिबिलिटी, अनेक गोष्टी असतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये सरकारी बाबू बनायचं ही पहिली ख्वाहिश आहे. मग ते त्याच पद्धतीने मार्गक्रमण करत असतात. आपण आणि त्यांच्या मनाची तयारी असते, कुठेही जाऊ पण आपल्याला सरकारी जॉब मिळाला पाहिजे. मग त्यासाठी त्या बँकेच्या परीक्षा देतील, LICच्या देतील, स्टाफ सिलेक्शनच्या देतील, वेगवेगळ्या असंख्य परीक्षा असतात आणि त्यांचा महत्वाचा पेपर म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूज ते डेली वाचतात. 8 दिवसाला पेपर निघतो, पण तो न्यूजपेपर वाचून त्यांच्या लक्षात येतं कुठे कुठे भविष्यात संधी आहे किंवा काय शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे काय अपॉर्च्युनिटी आहे. मग हे सगळं ते अभ्यास करतात, मुलं करतात, पेरेंट्स करतात, कोचिंग क्लासेस वाले करतात आणि अशा पद्धतीनं मुलं UPSC मध्ये पुढे जातात आणि किती नाही म्हटलं तरी भाषेचा परिणाम होतोच आणि मुलं पहिल्यापासून कोचिंग करत असतील तर सक्सेस रेट हा त्यांचा जास्त आहे. ओके. अलका मॅडम विचारत आहेत की दोज हू वॉन्ट टू डू करिअर इन सायन्स स्पेशली रिसर्च दे कॅन गिव्ह KVPY exam which can be given at 11, 12 and BSc first year or IISER conducts special entrance exam. येस येस. मग आयसर मध्ये 3 प्रकारे निवड होते. एक म्हणजे तुमचं JEE ऍडव्हान्सचे मार्क्स जास्त असतील तरी तुमचं सिलेक्शन होतं.
दुसरं तुमचं नीटचा स्कोअर पण बघितला जातो. आणि तिसरं दोन्ही नाहीये, काही मुलं असे आहेत की ज्यांनी ही परीक्षाच दिली नाही, असे गरीब मुलं पण आहेत काही राज्यातली, तर त्यांचं ऍग्रिगेट चेक केलं जातं. काही मुलं अबव्ह 90% आहेत पण ते हुशार आहेत पण त्यांना ही परीक्षा दिलेली नाही, तर अशा मुलांना सुद्धा आयसर सिलेक्ट करतं. आणि केबीपीवाय पास असेल तर त्यांना पण सिलेक्ट केलं जातं. म्हणजे आयसर मध्ये सिलेक्शनसाठी अशा क्रायटेरिया लावलेले आहेत. आणि तुम्ही कुठल्याही आयसरला जा, भोपाळ जा, भुवनेश्वर जा, आयसर इज द बेस्ट. म्हणजे अक्षरशः इतकी चांगली फॅसिलिटी, इतकं चांगलं प्रशिक्षण, जे सगळे रिसर्च करणारे तिथे तज्ञ मार्गदर्शक असतात आणि हळूहळू ती संख्या नक्कीच वाढेल. म्हणजे आज प्रत्येक ब्रांचला 100 ऍडमिशन असेल तर भविष्यामध्ये ते 200 पण होऊ शकतं. जसजशी मागणी तसा पुरवठा आहे. रिसर्च कडे मुलं वळली तर परीक्षा देणारी विद्यार्थी वाढतील, मग शासन पण त्याच्यावर विचार करतं आणि मग ती स्ट्रेंथ भविष्यात वाढवू शकतं. आणि खूप चांगलं करिअर आहे. आयसर मध्ये शिकणं म्हणजे अत्यंत मानाचं आहे. ओके. फाईन आर्ट मधून पुढे आपण काय करू शकतो, अगदी थोडक्यात मॅडम? फाईन आर्ट मध्ये आताच सांगितलं तुमच्या घरात सरांनी तसं, फाईन आर्टची आवड असेल तर अॅनिमेशन आहे, ग्राफिक डिझायनर आहे. आज क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये डिमांड आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग लहानपणापासून जर चांगलं असेल तर तुम्ही आर्किटेक्ट, त्याच्यानंतर फाईन आर्ट, बॅचलर ऑफ फाईन आर्टची डिग्री घेऊ शकता, मास्टर करू शकता, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, इव्हेंट मॅनेजमेंट करू शकता किंवा डायरेक्टर बनू शकता. आज हे जे फिल्म इंडस्ट्री रिलेटेड आहेत त्यांचं ड्रॉइंग क्रिएटिव्हिटी हाय उच्च दर्जाची आहे, त्या जीवावरच ते पुढे करू शकतात. आज बघा इव्हेंट मॅनेजमेंटला खूप डिमांड आलेला आहे. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही केसी कॉलेज किंवा सोमय्याला 1 वर्षाचा कोर्स केला तर तुम्हाला त्याच्यातले आयडिया क्लिअर होतील आणि फाईन आर्टचा भविष्यात खूप डिमांड राहणार आहे, आजही आहे. आणि आता कोविड-19 मुळे थोडं स्लॅक आहे एखादं वर्ष, पण भविष्यामध्ये सगळे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतील तेव्हा ह्या इव्हेंट मॅनेजमेंटला किंवा फाईन आर्टिस्टला खूप महत्व येणार आहे. ओके. आता मॅडम, आर्मी इंटेलिजन्स साठी काय करायला पाहिजे असं विचारते स्वाती के. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा, तर आर्टिफिशियल आर्मी इंटेलिजन्स आर्मी इंटेलिजन्स काय आहे यार? आर्मी इंटेलिजन्स काय प्रकार आहे? आर्मीच लिहिलंय आर्मी, नावामध्ये. नाही आर्टिफिशियल असेल मॅडम. आर्मी माहिती नाही मला. इंटेलिजन्स तर आपण हा मग हा ठीक आहे, चालेल. आर्मी इंटेलिजन्स त्यांनी लिहिलंय. तर माझा पण त्याच्याबद्दलच एक प्रश्न आहे. रोबोटिक्स इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल येस. इंटेलिजन्स ह्याचा मार्ग कसा निवडायला पाहिजे, म्हणजे कसं आपला ट्रॅक ओके. असायला पाहिजे त्यानंतर? येस येस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक इंजिनिअरिंग. मॅडम 10वी नंतर ज्याला खूप चांगले मार्क्स आहेत आणि आवड आहे, ज्याचं भौतिकशास्त्र फिजिक्स खूप चांगलं आहे, लॉजिक चांगलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10वीतल्या मुलाला ते लेखी गणित असतात वयाची वगैरे सोडवायला खूप आवडतं, अशा मुलांनी रोबोटिक्सचा एक छोटासा कोर्स आहे 3 वर्षाचा, डिप्लोमा आहे, MSME ला चुनाभट्टीला सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, तो कोर्स केला तर तुम्हाला फ्युचर चांगला आहे. आणि ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर ज्या मुलांचं लॉजिक खूप चांगलं आहे, मग कोण करतं, ज्यांचं फिजिक्स विषयामध्ये BSc MSc आहे किंवा इंजिनियर आहे, टेक्नोक्रॅट्स आहेत, यांच्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये 2 वर्षाचा कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा कोर्सचा अतिशय चांगला आहे पण थोडा खर्चिक आहे, 3-4 लाख फी आहे. पण भविष्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला जमू शकतं अशा मुलांनी हा कोर्स केला की तुम्हाला आज प्रत्येक फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आहे. आता बघताय ना टेलिमेडिसिन आलंय, आज इथं तुम्ही आणि मी बोलतोय, व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे, तर आपले प्रेक्षक ऐकतात ते सुद्धा व्हर्च्युअली आहेत. हे सगळं ई लर्निंग म्हणा, टेलिकॉन्फरन्स, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण ज्या मुलांचं लॉजिक चांगलं आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे, तर्कबुद्धी चांगली आहे, अशाच मुलांनी हा कोर्स निवडावा. कारण हा सोपा कोर्स नाहीये. कारण गेलं तर तिथं तुम्ही चांगला 20 सीट आहेत फक्त मुंबई विद्यापीठामध्ये आणि अजून काही प्रमाणामध्ये प्रायव्हेटली हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स निघालेला नाहीये, भविष्यात निघेलही. पण हा कोर्स चांगला आहे, ज्याचं इंजिनिअरिंग चांगलं आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चांगली आहे, अशा मुलांनी हा कोर्स जरूर करावा. ओके, ठीक आहे. आता आवड, क्षमता आणि पात्रता या निकषांचा विद्यार्थी दशेत कसा बदल होत जातो? म्हणजे लहानपणी आपल्याला काहीतरी वेगळं आवडत असतं, मग त्याच्या क्षमता निकष वेगळे, ते सगळं बदलत जातं जसं पुढे पुढे जातो, कॉलेजला गेल्यानंतर बदल जातो. तर ते असं कसा त्याचा प्रवास आहे आणि त्याप्रमाणे आपलं करिअर कसं चूज करावं? येस येस. बघा लहानपणी तर मुलांना ना आईस्क्रीम वाला दिसला की आईस्क्रीम वालाच आवडतं, कारण ते त्या बालमनानुसार त्यांची विचार करण्याची क्षमता असते.
तर हळूहळू मुलींना टीचर आवडतं, माझी आई म्हणजे शाळेतली बाई म्हणजे माझी गुरु किंवा मी तसं होणार. पण हळूहळू जेव्हा समज येते 10वी 12वी झाल्यानंतर मुलांचे करिअर ऑप्शन बदलतात. पण काही मुलं असतात ती लहानपणापासून फिट असतात, स्वतःच्या मताशी खूप ठाम असतात. मग ज्या मुलांचं असं मत ठाम आहे ती मुलं त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात, कारण त्यांची निर्णय क्षमता किंवा त्यांची आवड इंटरेस्टवर ते फोकस असतात. गोल अँड ऑब्जेक्टिव्ह त्यांचा फिक्स आहे. पण काही मुलं तुम्ही म्हटल्यासारखं 7वीत वेगळं सांगतात, 10वीत वेगळं आणि इव्हन 11वीला वेगळं, 12वीला वेगळं किंवा ऍडमिशनच्या दिवशी पण मुलं काही काही बदलत असतात. मी असे बघितले. आता सांगतात आर्ट्स, म्हणतात कॉमर्स. मग अशी मुलंही स्वतःच्या मनावर फिक्स असतात, म्हणजे त्यांचा फोकस क्लिअर नसतो. तर ही मुलं खूप मनाने द्विधा असतात. त्यांची ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. आई वडील सांगतील ते किंवा मित्रमैत्रिणी काय सांगतील, त्यांचा करिअर हा फोकस सध्या नसतो. ते फक्त काय असतात, डिफेन्स राहतात. म्हणजे आपलं जर काही भविष्यात मार्क कमी पडले तर आपल्यावर नाव यायला नको, म्हणजे काही झालं तर ते ढकलून देण्याची त्यांची प्रवृत्ती असते. मग अशी मुलं त्यांच्या क्षमता असून सुद्धा ते वापरत नाही, त्यांचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. तर प्रथम पालकांनी त्या मुलावर शक्यतो तुला काय करायचंय तू ठरव आणि मग तू ठामपणे सांग, शांतपणे विचार कर. कारण काही मुलं मी बघितलेली आता एक अर्ध्या तासाने वेगळं, परत 2 तासांनी, असे काही मुलं पण विचारतात की मॅडम सगळ्यात पैसे जास्त कुठे मिळतील असे कोर्सेस सांगा. असा कुठलाच कोर्स नाही की पैसे जास्त मिळतील. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, कोणतंही शिक्षण किंवा कोणताही कोर्स हा कमी दर्जाचा नाही. तुम्ही तुमचं 100% दिलं तर तुम्हाला एक्सलन्सी आली की तुम्हाला कुठेही डिमांड आहे. म्हणून मला एकच सांगायचंय, तुम्ही तुमची पात्रता पण महत्वाची आहे. 60%चा मुलगा आहे आणि 90%चा कोर्सची अपेक्षा नाही जमणार. आपली क्षमता खूप महत्वाची आहे. म्हणजे साध्या आता विषय निघाला म्हणून सांगते, छोटे 40 ते 50% मार्क्स पडणाऱ्या मुलांसाठी आयटीआय आहे. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 73 प्रकारचे आयटीआय चालतात. तर आयटीआय मध्ये म्हणजे नुसतं जोडतंत्री तारतंत्री नाही, आता खूप बदल झालाय. कॉम्प्युटर आलेला आहे, त्याच्यात स्टेनो आलेला आहे, मुलींसाठी ब्युटिशियन आलेला आहे, हेअर थेरपी आले, त्याच्यानंतर जर्दोसी वर्क आले, एअर होस्टेसचा कोर्स आलेला आहे. मग हे भले मुंबईला असेल पण तुमची तयारी असेल तर तुम्ही अपडाऊन करू शकता. आज मुलींसाठी महिला आयटीआय सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुरू केलेलं आहे, कीर्ती कॉलेजच्या शेजारी आहे. मुलांसाठी आगरीपाड्याला गव्हर्नमेंटचं आयटीआय आहे, तिथे 52 प्रकारचे कोर्सेस आहेत. आणि 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्ही जॉईन करू शकता. आणि आयटीआय जरी साधा कोर्स वाटत असेल तर कधी कधी आयटीआय वाल्या मुलाचं स्किल हे मोठ्या बीई डिग्री घेतलेल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त असू शकतो. आयटीआय केलेल्या मुलांसाठी शासनाने आता डिप्लोमासाठी संधी केलेली आहे. डिप्लोमा करून मुलगा पुन्हा बीई करू शकतो. शिकण्याची इच्छा जिद्द असेल तर मुलं काहीही पुढे करू शकतात. म्हणून क्षमता, मार्क्स आणि पात्रता हे जरी बदलत असेल तर मुलगा हा कंटिन्युअस लाईफ लॉंग लर्निंग असेल तर असे मी काही मुलं बघितले ते पीएचडी पर्यंत गेलेले आहेत. एका मुलाने डिप्लोमा केलं, बीई केलं, त्याने एमई केलं, त्याच्यानंतर पीएचडी टीआयएफआर मध्ये केलं आणि आज तो विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहे इंजिनिअरिंग कॉलेजच्या. मग सांगायचं तात्पर्य की तुमची आवड, क्षमता, पात्रता जरी गरजेचं असेल पण चिकाटी सुद्धा खूप महत्वाची आहे आणि हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. पण त्यासाठी तुम्ही एकच मार्ग निवडायला हवा की त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे. ओके, नक्कीच. आता आपण जरा शेवटाकडे येऊयात. शेवटचे 2 प्रश्न. ऑनलाईन युगात करिअर निवडीचे निकष कसे बदलत जातील? थोडस एक्झाम्पल देऊन सांगितलं तर सर्वांना समजेल. चालेल. आता ऑनलाईन युगात बघा, आता हे आपलं जे मीटिंग आहे ती सुद्धा ऑनलाईनच एक उदाहरण आहे, म्हणजे व्हर्च्युअल मीटिंग. दुसरं म्हणजे आता भविष्यामध्ये आता जे नीट आणि जेईईचं चाललंय, सरकार त्यांचं संशोधन सुरू आहे की घरात बसून ऑनलाईनच परीक्षा घ्यावी लागेल जर कोविड-19चा प्रॉब्लेम नाही संपला. पण प्रत्येक मुलाचा पेपर वेगळा असणार आहे, त्याला टाइम दिलेला असेल, स्पीड अॅक्युरसीचं पण गणित असेल. म्हणजे त्याने घरातल्या घरात बसून मोबाईलवरती परीक्षा दिली तरी तो सबमिट होऊ शकेल. आता हे झालं एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं. समजा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, समजा ग्रॅज्युएशनची एक्झाम आहे आणि मुलाला ती ऑनलाईन द्यायची, आता पर्यायच नाही. तर अशा वेळेस मुलं काही भाग ऑनलाईन देतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. काही प्रश्न जे असतील तर ते मुलं रायटिंग पण करतील, ते पीडीएफ पाठवतील आणि तिसरा जो भाग असेल त्याच्यामध्ये मुलं स्वतः बोलतील, ते ह्याच्यामध्ये ऑडिओ करतील आणि ती फाईल ते पाठवतील. मग अशा पद्धतीनं ऑनलाईन मार्किंग हे सुद्धा होऊ शकतं आणि होणार आहे हळूहळू, कारण त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे.
डिजिटल इंडियामध्ये आज परदेशामध्ये सुद्धा बघा 50% ऑनलाईन आहे. आज कितीतरी ऍडमिशन परदेशातलं झालेलं आहे. फक्त ती मुलं विमानाने जाऊ शकत नाहीत कारण खूप प्रॉब्लेम आहेत विसाचे वगैरे. पण ती मुलं घरामध्ये बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मग हळूहळू आपल्या सुद्धा परीक्षा भविष्यामध्ये जर कोविड-19चं काही सुटलं नाही प्रॉब्लेम, हळूहळू बदल होईल. पण जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल आणि परीक्षा घ्यायची तर ह्या परीक्षा पद्धतीचा वापर होऊ शकेल. एक MCQ होईल, मुलांना रायटिंग स्वतःचं PDF बनवावं लागेल, तिसरं ऑडिओ बनवावं लागेल, ती क्लिप तुम्हाला त्या ठराविक ठिकाणी ईमेलवर पाठवावी लागेल आणि त्याचं सुद्धा सॉफ्टवेअर बनवता येईल उत्तरांचं आणि ते सॉफ्टवेअर चेक करून मुलांचा रिझल्ट सुद्धा ऑनलाईनच होईल. म्हणजे खूप जे चेंजेस होतील भविष्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशनमुळे आणि ते नक्कीच काळाची गरज आहे असंच म्हणावं लागेल. कोविड-19 मला वाटतं आपल्याला ते सुरू करून दिलं ऑनलाईन प्रशिक्षण. त्याच्या असं म्हणजे एक त्याचा परिणाम आहे तो आणि ऑनलाईन युगामध्ये आपल्याला अक्षरशः ढकललंय कोविड-19ने. तर ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे आता हे जे कोविड-19ची अवस्था आहे तर त्याच्याबद्दल काही जनरल त्याच्यात कसं म्हणजे करिअर मध्ये किंवा काय सगळ्याच क्षेत्रामध्ये कसा बदल होत जातील. अगदी थोडक्यात मॅडम शेवटचा प्रश्न. हो थोडक्यात. कोविड-19 मुळे खूप बदल झालेले आहेत मॅडम आणि आज जी टेक्नॉलॉजीला जो डिमांड आलेला आहे तो आधी होता पण एवढा उपयोगात नव्हता, ऍप्लिकेशन मध्ये नव्हता. आज तो ऍप्लिकेबल झालेला आहे. आज बघा गुगलशी रिलेटेड कोर्सेस, ऑटोमेशन असेल, ई लर्निंग असेल, ईमेल तयार करण्याचे असेल, हॅकिंगचे असतील, याला खूप डिमांड येणार आहे भविष्यामध्ये. आता मी सांगितलं मुंबई विद्यापीठाने स्वतः ऑनलाईन परदेशी भाषा सुरू केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पैसे पाठवण्यापासून शिकण्यापासून झूमवर मीटिंग, परीक्षा सुद्धा झूमवर किंवा स्काईपवर, WeChat हे सगळं जे आलेलं आहे ते सगळं बदललंय आणि ते हळूहळू आपल्याला शिकावं लागेल, स्वीकारावं लागेल कारण ती काळाची गरज आहे. पण सगळ्यात थोडासा फटका पडलेला आहे तो म्हणजे म्हटलं कपड्यांची इंडस्ट्री आहे, पुन्हा भांडी किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्याची नीड नाही आपल्याला ते आपण ती वस्तू 6 महिन्यानंतर घेऊ शकतो, 1 वर्षानंतर घेऊ शकतो, असे व्यवसाय थोडे मंदीत आलेले आहेत. आज जी नीड आहे, प्राथमिक गरज काय त्याच्यावर आपला फोकस आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपण मॉलमध्ये जाण्यापेक्षा सुद्धा आपण आपल्या जवळच्या वाण्याच्या दुकानाकडेच माल घेतोय का तर त्यालाही फायदा होईल, आपल्यालाही फायदा होईल, आपण हा विचार करतोय. त्याच्यानंतर सगळ्यात आजचा जो व्यवसाय आहे टेलिकम्युनिकेशनचा आहे म्हणजे ई मार्केटिंग आहे, अमेझॉन आहे, याच्यावरचं शिक्षण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. सध्या हॉटेल इंडस्ट्री धोक्यात आहे कारण आपल्याला माहितीये जरी कोविड गेला तरी आपण एवढ्या लवकर ऑनलाईन अन्न फूड मागवणार नाहीत. आपल्याला ती भीती बसलेली आहे. ती भीती कमी व्हायला थोडा कालावधी जावा लागेल. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज ई मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय सुरू झालेला आहे, सेल्स आहे. याच्यामध्ये मुलांनी म्हणजे कॉमर्स रिलेटेड आणि दुसरं महत्वाचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे कोर्सेस आहेत BSE चे ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता. ऍक्च्युअल सायन्सला डिमांड आलेला आहे, इन्शुरन्सला आलेला आहे. आता असं होईल भविष्यामध्ये कोविड-19 मुळे लक्षात आलं की आपल्याला त्या इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बदल करावे लागतील. प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स उतरावा लागेल. मग ही काळाची गरज ठरल्यामुळे आधी फक्त वाहनांचा होता, माणसाचा होता, आता हर गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा विमा जर उतरवला तर इन्शुरन्स व्यवसाय हा तेजीत येणार आहे भविष्यामध्ये. आणि नक्कीच आता आपल्याला एक मनामध्ये भीती बसल्यामुळे आपण तसं वागत आहोत. मग हे जे ई लर्निंग, ई व्यवसाय, ई कॉमर्स याचा जर मुलांनी जास्त कोर्सेस केले तर भविष्यामध्ये त्याला संधी आहे. सध्या स्लॅक मध्ये जर बघितलं तर कपड्यांचे व्यवसाय असतील किंवा बीएड असेल यांना एवढा डिमांड नाही. पण जे मुलं व्हर्च्युअल लर्निंगचे आहेत, टेक्नो सॅव्ही आहेत, ICSC IB स्कूलला आहेत त्यांना तो डिमांड आहेच. पुन्हा स्पेशल एज्युकेटरला फार डिमांड येणार आहे भविष्यामध्ये. कारण आज बघितलं 100 मुलांमागे जर सर्व्हे केला तर 10 ते 15 मुलं ही त्यांना प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड असतात. त्यांना डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असतो. हे पालकांना लक्षात येत नाही. त्यांना शिकवताना खूप अडचणी येतात. मग त्यांना शॅडो टीचर लागतो किंवा 1 बाय 1 शिकवावं लागतं. मग अशा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी स्पेशल एज्युकेटरची भविष्यामध्ये गरज राहणार आहे. तर जास्तीत जास्त स्पेशल एज्युकेशनचं शिक्षण घेतलं, सायकोलॉजीशी रिलेटेड कोर्स केले तर मुलांना किंवा मुलींना भविष्यात डिमांड आहे. ओके. तर मला वाटतं आता हे सर्वांचं ऍक्च्युली डिमांड आहे की तुमचा नंबर त्यांना हवाय, मोबाईल नंबर देऊ शकता. ओके. मग नंतर मी माझा नंबर ऑलरेडी सगळीकडे गेला असेल लिंक बरोबर.
तर त्याच्यावर मी देऊ शकेन आणि तुमचे काही डिटेल्स असतील तर दिले तर एकत्र करून मग आपण ती हो, इन्फॉर्मेशन देईन. सगळ्यांना देऊया. ओके. तर खूप चालेल. सुंदर शेवटी एक बनलेली मॅडम, प्रश्न. हा बोला. मी बोला, कोमल बोला. सापचे कोकण मराठी साहित्य परिषदेने बोईसर तारापूर शाखेने मला ही जी संधी दिली त्याचा जास्तीत जास्त मुलांनी फायदा घ्यावा. अजून काही अडचणी असतील तर तुम्ही फोनद्वारे विचारू शकतात आणि योग्य त्या शाखेकडे योग्य तो प्रवेश घेऊन तुम्ही तुमचं उज्ज्वल आयुष्य भविष्य उज्ज्वल करू शकता. आणि सर्वांचे मी मनापासून आभार म्हणते. ज्यांनी ज्यांनी माझं ऐकलं, श्रोते वर्ग असतील, पदाधिकारी असतील, व्हर्च्युअल क्लासला जे जॉईन झाले त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. थँक्स अ लॉट मॅडम. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. म्हणजे एकदम चालता बोलता कॉम्प्युटर आहात ह्या काउन्सिलिंग म्हणजे एज्युकेशनल अँड करिअर काउन्सिलिंग बाबत. असं वाटलंच त्या सगळ्यांना. मला तर माहितीच आहे. तर ही प्रश्नोत्तराची चर्चा खूपच छान रंगली आणि त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ह्या सगळ्यांनीच सगळ्यांनाच फायदा होईल याची नक्की खात्री आहे मला. वन्स अगेन थँक्स अ लॉट मॅडम. खूप खूप थँक्स. धन्यवाद. आणि सर्व जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनी पण इतक्या मोठ्या संख्येने ह्या वेबिनार मध्ये सामील झालात. खूप खूप धन्यवाद. आता थोडे औपचारिक आभार मानतील सौ माधुरी वर्तक. धन्यवाद मनुजा. आजच्या वेबिनार मध्ये माननीय सौ वंदना नागरगोजे मॅडम यांनी आपला अगदी बहुमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचे कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखेतर्फे मनपूर्वक आभार. तसेच उपस्थित मान्यवर, विविध क्षेत्रातील उपस्थित बंधू भगिनी, विशेष उल्लेख करावासा वाटतो आनंद घरत सर, क्षितिज संखे आणि क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया मुंबई यांच्या इथून विजय लाड म्हणून, तसेच शिक्षक भारतीचे कार्यवाह श्री जालिंदर सरोदे सर, तारापूर शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री संजोत राऊत सर, कोमसाप डहाणू शाखेच्या मेघा पाटील, आर्यन एज्युकेशन गिरगाव मुंबईचे संचालक श्री भरत हाटे सर आणि आपण सर्व म्हणजे आमचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे सभासद, तसेच उपस्थित आणखीन काही मान्यवर, सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आपल्या शाखेच्या सल्लागार पुलकर करवीर मॅडम पण उपस्थित होत्या. आहेत का त्या आता? पण त्यांनी जॉईन केलं होतं. तर त्यांचे खूप खूप आभार आणि खूप छान वाटलं. असेच नेहमी वेबिनार मध्ये सर्वजण सामील होत जा. अजून एक शेवटी अनाउन्समेंट आहे की पुढील रविवारी 2 ऑगस्टला ह्याच वेळी संध्याकाळी 4 वाजता संगीत हा विषय घेऊन आपण भेटूयात. आणि सादर करते आहेत आपले लाडके शास्त्रीय गायक, कवी आणि संगीतकार स्वप्नीलजी चाफेकर. तर नक्की भेटूयात. थँक्स वन्स अगेन. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेबिनार मध्ये आपण नक्की सगळे भेटूयात. आणि खूप छान सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद.